मी विलास पाटील, संपादक मनोविकास प्रकाशन. मनोविकास लाईव्हच्या या 10व्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत. पुस्तक रूपाने लेखक वाचकांना वाचायला मिळतो, पण तो ऐकायला मिळतोच असं नाही. तर लेखक आणि वाचक यांनी एकाच कट्ट्यावर यावा आणि परस्पराशी संवाद साधावा, या हेतूने मनोविकास प्रकाशनाने हा मनोविकास लाईव्हचा उपक्रम सुरू केलेला आहे. त्याला वाचकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे आणि म्हणूनच आज आपण 10व्या भागांपर्यंत पोहोचलो आहोत. तेव्हा सर्वप्रथम मी आज वाचक रसिकांचं मनपूर्वक आभार मानतो. पण सर्वांना एक विनंती आहे की आपण ज्यावेळेस बघतो त्यावेळेस हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा, म्हणजे अनेक वाचकांना त्यांच्या आवडीचे लेखक पाहायला मिळतील, ऐकायला मिळतील, त्यांच्याशी संवाद साधायला मिळेल, हा त्यामागचा हेतू आहे. आणि आजचा व्हिडिओ तर जरूर शेअर करावा, कारण आज आपण अशा एका लेखकाशी संवाद साधणार आहोत जो सोलापूरचा अवलिया मुसाफिर आहे. IIT बॉम्बेचा केमिकल इंजिनियर असलेला हा माणूस सॉफ्टवेअर क्षेत्रात दादा कामगिरी करणारा एक भारतीय म्हणून ओळखला जातो, ज्याने आजवर नाना विषय हाताळत 35हून अधिक पुस्तकं लिहिलेली आहेत आणि विशेष म्हणजे ती सगळी लोकप्रिय आहेत. त्यांचं नाव आहे अच्युत गोडबोले. मी त्यांच्या आजच्या या कार्यक्रमात स्वागत करतो. गोडबोले सर, नमस्कार. नमस्कार. आपलं स्वागत आहे आजच्या या कार्यक्रमात. आज गोडबोले सर जे आजवर बोलले नाहीत ते अशा वेगवेगळ्या विषयांवर आपल्याशी संवाद साधणार आहेत, बोलणार आहेत. त्यामुळे हाच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांनी पाहायला जावा अशी आमची इच्छा आहे, त्यांची पण इच्छा आहे. तेव्हा कृपया हा शेअर करावा, कारण एक रंगतदार अशी एक मैफल चा सहभाग आपण त्या ह्याच्यात होणार आहोत, त्याचा एक भाग आपण आज बनणार आहोत. आणि ही रंगतदार मैफल अधिक बहारदार बनवण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार, लेखक आणि संवादक समीरनजी वाळवेकर. समीरनजी नमस्कार, आपलंही स्वागत आहे या कार्यक्रमात. नमस्कार. 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 मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातील सुमारे 35 वर्षाचा प्रत्यक्ष कार्य अनुभव असलेले माध्यमकर्मी, संपादक, राजकीय विश्लेषक, अध्यापक, बहुमाध्यम संशोधक, शैक्षणिक कार्यक्रम निर्माता, लेखक, दिग्दर्शक, सुसंवादक आणि मुलाखतकार अशी समीरनजीची ओळख आहे. आपण त्यांना सगळ्यांना ओळखतो या सगळ्या वेगवेगळ्या संशोधनात. केंद्र सरकार, महाराष्ट्र राज्य सरकार आणि 3 भाषांमधील 9 उपग्रह वाहिन्या, त्यांचं वृत्त, मनोरंजन आणि शैक्षणिक कार्यक्रमांची निर्मिती, सादरीकरण, सूत्रसंचालन अशी वैविध्यपूर्ण जबाबदारी त्यांनी आजवर पेललेली आहे, सांभाळलेली आहे. इतकंच नव्हे तर वाहिनीचं व्यवस्थापन, टीव्ही, तंत्रज्ञान यातला केवळ अनुभव त्यांनी घेतला नाही, तर त्यावर त्यांनी प्रभुत्व मिळवलेलं आहे. याच तज्ञतेच्या आधारे त्यांनी UGC सह अनेक शैक्षणिक संस्थांच्या तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध समित्यांवर मार्गदर्शन, सल्लागार आणि तज्ञ सदस्य म्हणून काम केलेलं आहे. आजच्या ठळक बातम्या हे टेलिव्हिजन पत्रकारितेवरचं त्यांचं अभ्यासपूर्ण पुस्तक आहे. चॅनल 4 लाईव्ह ही त्यांची कादंबरी आहे आणि फिनोलेक्स पर्व हा चरित्रात्मक ग्रंथ अशी महत्वाची पुस्तकं त्यांच्या नावावर आहेत. टेलिव्हिजनवरील सर्वोत्तम शैक्षणिक कार्यक्रमाच्या निर्मितीसाठी UGC कडून राष्ट्रीय पुरस्कार दिला जातो, तो त्यांना मिळालेला आहे. त्यासह मोठा सन्मान सूत्रसंचालनासाठी त्यांना मिळालेला आहे. आणि वरुणराज भिडे उत्कृष्ट पत्रकारिता अशा अनेक मान्यवर पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. मी समीरनजी वाळवेकरांना विनंती करतो की त्यांनी अच्युत गोडबोले सरांची सविस्तर ओळख करून देत त्यांच्याशी संवाद साधावा. धन्यवाद. धन्यवाद विलासजी. विलास पाटलांनी माझी खूपच जास्त ओळख करून दिली. खरं म्हणजे अच्युत गोडबोले या व्यक्तिमत्वा पुढे माझी इतकी ओळख करून देण्याची आवश्यकता नाही, ते फार मोठं व्यक्तिमत्व आहे. आणि अच्युतजी, तुम्हाला आठवत असेल तर 21 वर्षापूर्वी मी तुम्हाला पहिल्यांदा झी वाहिनीच्या मराठी वृत्तवाहिनीवर तुमची पहिल्यांदा मुलाखत घेतली होती 1999 साली. त्याच्यानंतर मी ज्या ज्या चॅनलला गेलो त्या प्रत्येक चॅनलला अच्युतजींनी मला कुठलंही कारण न देता ठरलेल्या वेळेला अनेक मुलाखती दिल्या.
आणि त्यांचं कार्य इतकं वैविध्यपूर्ण आहे की त्या प्रत्येक मुलाखतीचं निमित्त वेगळं असायचं. कधी त्यांचं वेगळं लिखाण असायचं, कधी वेगळा विचार असायचा, नवीन पुस्तक येऊ घातलेलं असायचं. पण आज माझे मित्र मनोविकासचे आशिषजी पाटकर यांनी हा जो योग घडवून आणला याचं थोडंसं वेगळे पण आता विलास पाटलांनी आपल्याला सांगितलं की ही नेहमीसारखी त्यांच्या कुठल्या तरी एका पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे म्हणून घेतलेली मुलाखत नाही, किंवा अच्युतजींचं कुठल्या तरी एका महाविद्यालयाच्या उद्घाटनामधलं व्याख्यानही नाही. मला वाटतं अच्युतजींनी अवघा महाराष्ट्रच नाही तर देश पालथा घातलाय. जवळजवळ 70-80 देशांमध्ये ते कित्येक वेळा हिंडलेले आहेत. म्हणजे एकदा नाही तर कित्येक वेळा. त्यांच्या पासपोर्टची जंत्री मला माहिती आहे किती मोठा गट्टा असतो, आणि पूर्वी ते सीईओ म्हणून काम करत असताना किती मोठ्या कंपन्यांमध्ये होते हे सगळं आपल्याला माहिती आहे. मी अच्युतजींची फार डिटेल ओळख सुरुवातीला करून देणार नाहीये, कारण आजच्या मुलाखतीमध्ये फार वेगळ्या पातळीवर आम्ही बोलणार आहोत. त्यात त्यांचं मनन आणि चिंतन जास्त येणार आहे, आणि त्या चिंतनाचे विषय फार वेगवेगळे आहेत. अच्युतजींच्या लिखाणाचे विषय तर वेगळे असतातच, पण आजच्या चिंतनाचे विषय वेगळे आहेत. त्यांचं आत्मकथन आपण मुसाफिरच्या रूपाने वाचलं, त्याच्यानंतर त्यांच्या अर्थनीतीवरची पुस्तकं आपण वाचलीत, हैमान चंगळवादासारखं पुस्तक आपण वाचलं, किंवा अगदी सुरुवातीच्या काळातली संगणक युग असेल, बोर्डरूम असेल, नादवेद असेल, किमयागार असेल, अर्थात असेल, किंवा गुलाम असेल, मनात असेल, त्यांचं आत्मकथन मुसाफिर असेल, किंवा समीक्षात्मक जपूर्जा असेल, कला कौशल्य विषयावरचं कॅनव्हास असेल, किंवा 12 जिनियस लोकांवर लिहिलेलं पुस्तक असेल, जगातले 12 जिनियस, त्याचबरोबर चित्रपट आणि इतर कलास्वादाचं लाईमलाईट असेल, किंवा अगदी अलीकडच्या काळात फार आवश्यक वाचनीय असलेलं विकास नीती ही सर्वनाशाच्या उंबरठ्यावर कशी आहे दाखवणारं अनर्थ असेल. अच्युत गोडबोलेंची पुस्तकं तुम्हाला विस्मयचकित एवढ्या करतात की तुम्हाला जगातल्या माहिती नसलेल्या गोष्टींचं आणि त्याच्या खजिन्याचं एक महाद्वार तुमच्याकरता अच्युत गोडबोले उघडून देतात, तुम्हाला विचार करायला भाग पाडतात. आणि ही विचार करायला लावणारी दृष्टी मला आजकालच्या काळात फार महत्वाची वाटते. विशेषतः तरुण पिढीने त्यांना पाठवलेली पत्र जी आहेत, ती पत्र जर आपण बघितलीत किंवा वाचलीत, मला खूप वेळा वाचायची संधी मिळाली कारण मी अच्युतजींच्या संपर्कात असतो, कुठल्याही वाहिनीवर असलो तरी सुद्धा. अच्युतजींनी ज्या नवतरुणांना चैतन्य दिलं, प्रेरणा दिली, प्रोत्साहन दिलं, ते त्यांच्या पत्रामधून दिसत असतं. म्हणजे आजकालच्या नैराश्याने भरलेल्या वातावरणामध्ये हे प्रोत्साहन, ही प्रेरणा किती महत्वाची आहे की आता आपल्या चर्चेमध्ये ओघामध्ये येईलच. अच्युतजी, मी मनापासून तुमचे आभार मानतो की तुम्ही आजच्या मुलाखतीला हो म्हणालात, आणि मुलाखत तुम्ही नेहमीच फार सुंदर देता. त्याच्यात मुलाखतकाराचं काम फार कमी असतं, कारण आम्ही तुम्हाला सगळेच, माझ्यासहित अनेक तुमचे लाखो चाहते, तुमच्या पुस्तकाचे वाचक तुम्हाला ऐकायला उत्सुक असतात. तर त्यामुळे आजच्या या कार्यक्रमात मुद्दाम मी तुमचं परत एकदा स्वागत करतो, तुमचे आभार मानतो. आणि आपण थोडंसं वेगळ्या लाईनवर, आज माझी विनंती अशी आहे की आपण चर्चा करूयात. तुमच्या कुठल्याही एका पुस्तकावर नको, एकूण आयुष्याकडे बघण्याची तुमची दृष्टी, तुमचं लेखन, तुमची अभिव्यक्ती, त्याच्यानंतर तुमचं एक वेगळ्या प्रकारचं स्वातंत्र्य म्हणू आपण साहित्याकडे बघण्याचं, ते त्याच्याविषयी आपण बोलू. त्याचबरोबर एक आस्वाद घेण्याची प्रक्रिया आहे, तुमच्या लेखनाची प्रक्रिया आहे, त्याचबरोबर लेखक म्हणून तुमची भूमिका आहे, तुमची जबाबदारी आहे, आणि मुळात म्हणजे हे सगळं तुम्ही का करता, तुम्ही कोण आहात, हा स्वतःचा घेतलेला एक आत्मशोध, या सगळ्या लेवलला आपल्याला आज तुमच्याशी बोलायचं आहे. मला सगळ्यात पहिल्यांदा या चर्चेची सुरुवात अगदी वेगळ्या आणि अनवट अशा प्रश्नांनी करायची. मुळात मला एक सांगा, आजपर्यंत तुम्ही विज्ञानावर लिहिलं, संगणकावर लिहिलं, अर्थशास्त्रावर लिहिलं, कलास्वादावर लिहिलं, पण मुळात आता आपल्याला कधीही कोणालाही अपेक्षित नसलेला करोनाचा फटका जो बसलाय, याच्यामध्ये निसर्ग म्हणा, किंवा देव म्हणा, किंवा एक श्रद्धा म्हणा, या सगळ्यापैकी कुठल्या गोष्टीवर तुमचा विश्वास आहे? त्याचं कारण माणूस जे प्लॅनिंग करतो ते उद्ध्वस्त करून टाकणारं वातावरण बहुतेक आपल्याला दिसतंय. तुम्ही कधीतरी, केव्हा तरी दैववाद, नशीब, प्रारब्ध, नियती या गोष्टीपैकी कुठली गोष्ट मानता का? समीरण, आपल्यातल्या गप्पा मला नेहमीच आवडतात, आणि तू जसा माझा चाहता आहे मी पण तुझा चाहता आहे, कारण तुझे प्रोग्राम मी नेहमी बघत असतो. तुझे गाण्यावरचे प्रोग्राम तू करत असायचा, तेव्हापासून मी तुला चांगलंच ओळखतो. आता तू विचारलेला जो प्रश्न आहे त्यामध्ये त्याचं उत्तर द्यायचं झालं तर एक मी 2 तऱ्हेने उत्तर देईन. एक म्हणजे माझा नशिबावर विश्वास आहे, पण नशीबने योगायोग या दृष्टीने विश्वास आहे. मी पूर्णपणे 100% विवेकवादी आणि विज्ञानवादीच आहे. याचा अर्थ असा की प्रत्येक गोष्टीला एक कारण मीमांसा असते, असंच माझं म्हणणं आहे. आणि पण मग नशिबाचा संबंध कुठे आला
असा त्याचा प्रश्न निर्माण होईल. तर मी समजा एखाद्या रस्त्यावरनं चाललेलो आहे, मी मला वाटतं मुसाफिरमध्ये उदाहरण दिलेलं सुद्धा आहे. मी रस्त्यावरनं चाललेलो आणि वरनं दरड खाली पडली आणि त्यात मी मेलो. आता प्रश्न असा आहे की मीच तिथे त्यावेळी जाणं, त्याला सुद्धा असंख्य कारण असतात की बस उशिरा आली, अमुक असं सगळी. खरं म्हणजे आपलं आयुष्य म्हणजे कॉज अँड इफेक्टची अशी प्रचंड मोठी साखळी आहे बरं का. प्रत्येक गोष्टीला कारण आहे, प्रत्येक गोष्टीला. त्याच्यावरूनच मग नंतर मग डिटर्मिनिझम आणि फ्री विल वगैरे असे बरेच वाद निर्माण झाले फिलॉसॉफीमध्ये, पण त्यात तो कशी राहिला आपण. मुख्य म्हणजे असं आहे की कारण मीमांसाची एक साखळी म्हणजे आपलं आयुष्य. एक गोष्ट घडते त्यामुळे दुसरी घडते, आणि असं असंख्य लोकांच्या निसर्गामध्ये घडलेल्या गोष्टींमुळे आणखीन एक गोष्ट घडते. असं सगळं करत आपण संबंध दर क्षणाला पुढे जात असतो. तर मी अशा असंख्य ह्याच्यातनं पण मीच तिथे का सापडावा, हा जो योगायोग आहे त्याला मी नशीब म्हणतोय. जे माझ्या हातात नाही, जे मी कंट्रोल करत नाही, त्याला मी नशीब म्हणतोय. पण याचा अर्थ दगड वरनं खाली पडणं हे गुरुत्वाकर्षणामुळेच होतं. ते खाली पडल्यानंतर माझं डोकं फुटणं हे बायोलॉजिकल, मेंदू माझा कसा बनलेला आहे तो फुटल्यानंतर त्यातल्या रक्तवाहिन्या, त्यातनं माझं काय सगळं बंद पडणं, हृदय, मेंदू वगैरे, मग माझा जीव जाणं, हे बायोलॉजीच्या प्रोसेसमुळेच होतं, हे विज्ञानामुळेच होतं. ह्याला सगळी कारण वैज्ञानिकच असतात. फक्त मी तिथे त्यावेळी असणं हा जो योगायोग आहे, जो माझ्या हातात मी कंट्रोल करत नाही, म्हणून केवळ मी त्याला नशीब म्हणतो. मी उदाहरण, एक 3 दिवस जन्म झालेलं मूल मरतं. आता काही जण अर्थात पुनर्जन्म वगैरे काय काय वगैरे तो त्याच्यावर काय माझा विश्वास नाही, पण 3 दिवस जगलेलं मूल जेव्हा मरतं, त्याचं का मरतं, त्याला वैज्ञानिकच कारण आहे, पण ते त्याचं नशीब आहे. म्हणजे मुख्य काय आहे की हा त्याच्या हातात नाहीये ते. हा जो भाग आहे, तुम्ही नशीब मानता, पण तुम्ही नशीब मानता म्हणजे अगदी मला मी एकदा एका डॉक्टरकडे गेलो होतो आणि मी त्याला विचारलं की डायबिटीस जर का व्हायचं नसेल तर काय केलं पाहिजे. तो म्हणला बाकी सगळं ठीक आहे, तू खाणं पिणं हे ते वगैरे, त्यांनी सगळं व्यायाम वगैरे, पण पहिल्यांदा म्हणे चांगले पेरेंट्स निवड म्हणे. म्हणजे जेनेटिक्सचा भाग जो आहे, आपण जीन्स घेऊन आलेलो असतो ते आपल्या हातात नसतात. म्हणजे निम्मे रोग बर का हे जेनेटिक जे आहेत त्याला मी कारणीभूत नाहीये ना, हा त्यातला जो भाग आहे. तर त्या जे मी कंट्रोल करत नाही ते नशीब, पण याचा अर्थ ते कुठल्या तरी दैवी ह्याच्यात नव्हतं, ते कुठेतरी हातातल्या रेषांवर नव्हतं, किंवा कुठल्या तरी ग्रह तारांमुळे होतं, ह्याच्यावर माझा मुळीचा विश्वास नाही. अच्युतजी मला माफ करा, मी थोडंसं याच मुद्द्यावर अगदी बारीकसं सटल तुमच्या पर्सनल लाईफ मध्ये जातो, मी खरं जायला नकोय, पण तुम्ही नशिबाला मानता, दैव किंवा असं काही ज्याला सुपर नॅचरल म्हणतो असं काही नाही, असं तुमचं म्हणणं असेल तर मग तुमच्या मुलाला जेव्हा एका असाध्य रोगाने गाठलंय असं तुम्हाला वाटलं किंवा जाणवलं, तेव्हा सुद्धा तुम्हाला देवाची आठवण नाही आली? नाही, कधीच नाही. मला अनेक लोकांनी सांगितलं गंडे बांधा, या बाबाकडे जा, त्या ह्याच्याकडे जा वगैरे, असं सगळं अनेक लोकांनी सांगितलं. पण माझा मुख्य म्हणजे काय माहिती आहे समीरण, की माझा पहिली गोष्ट, माझा मूर्तीपूजेवर विश्वास नाहीये. मी 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 देव आणि धर्म ह्याची माझी व्याख्या वेगळी आहे. म्हणजे देवाची व्याख्या ही, देव म्हणजे निसर्ग आणि धर्म म्हणजे माणुसकी, असं मानणारा मी मनुष्य आहे. मी फिलॉसॉफीत गेलो तर स्पिनोझा नावाचा एक फिलॉसॉफर होता पाश्चिमात्य तत्वज्ञानामध्ये, त्यांनी पहिल्यांदा ही व्याख्या केली होती. नंतर आईन्स्टाईननी पण ती व्याख्या उचलली बरं का. आईन्स्टाईन स्वतः निसर्गाला देव मानायचा. तेव्हा मला नेहमी असं वाटतं बरं का, आणि मग मी तुझ्या पहिल्या प्रश्नाकडे येत होते करोनाच्या, मला लक्षात येते, निसर्गाला देव मानतो याचा अर्थ असा की मी उदाहरण देतो की मी समजा सत्यनारायणाच्या एका आपलं प्रभादेवीला कुठलं मंदिर आहे ते आता लक्षात नाही, सिद्धिविनायकच्या रांगेत समजा मी 3 तास का 2 तास किती उभं राहून 1000, 2000, 5000 किती टाकतात ते मला माहित नाही, पण ते समजा मी टाकले, ते त्या 2 तासात उभं राहण्याच्या ऐवजी मी कुठल्या तरी आदिवासी मुलाला गणित शिकवेन, आणि ते 1000-2000 रुपये 500 जे काय टाकायचे असतील त्याच्याऐवजी मी ज्याला परवडत नाही त्याला औषध घेऊन जाईल. मला असं वाटतं की मी माझ्या देवाकडे लवकर पोहोचतो. ज्याला तुम्हाला ते उभं राहून ते मग ते पुजाऱ्याकडे कसं त्याचं देवळांमध्ये सोनं कसं असतं आणि काळा बाजार कसा असतो आणि बाबा लोक कसे वागतात वगैरे सगळं आपल्याला माहिती नाही. अनेक ठिकाणच्या त्यांची नावं वगैरे काही घेत नाही, पण मुख्य म्हणजे काय आहे या ठिकाणी की एकदा ही डेफिनेशन केल्यामुळे बरं का, मला काय झालं की हे सगळं होण्यामागे अर्थातच मी लहानपणी एक जो सावरकरांचा धडा वाचला तेव्हापासून हे सगळं सुरू झालं. म्हणजे मी लहानपणी माझी मुंज झालेली, मी जानवं घालत असे,
आणि मी आरती करत असे गणपतीची आरास करून, मला फार मजा यायची. मला अजूनही गणपती एकत्र येणं ह्याच्यात मला मजा आहे बरं का. पण त्यामध्ये एके दिवशी सावरकरांचा धडा वाचला, मनुष्याचा देव आणि विश्वाचा देव म्हणून. आणि त्या धड्यात त्यांनी सांगितलं होतं की आपल्या घराला लागलेली आग विझली म्हणून तू सत्यनारायण करतोस, अरे पण असं विचार की ही आग लावली होती कोणी. आणि त्याबरोबर माझ्या डोक्यात जी सटकली, मी रात्रभर तळमळत काढला. म्हणलं मग देवाने जर आग लावली असेल आणि मग ती विझवली म्हणून आपण सत्यनारायण करायचं, मग आग लावली म्हणून त्याला शिव्या का नाही देत आपण. हा जो एक त्यांनी डोक्यात जे पेटवलं, आणि मग मी चिकार विचार करायला लागलो की देव जर का सगळा विश्वाचा निर्माता जर का असेल, सगळ्या विश्वाचा, म्हणजे आपल्या विश्वामध्ये बिलियन्स अँड बिलियन्स ऑफ तारे आहेत बरं का, खरं म्हणजे अनेक सूर्यमालिकासारख्या लाखो आहेत, आणि त्यातल्या एका सूर्यमालिकेतल्या एका पृथ्वीवरच्या एका ठिकाणी आपण राहतो, एका देशामधल्या एका प्रांतात एका ठिकाणी राहतो आपण. आणि तर त्यातला आणखी एक गंमत म्हणजे विश्वाचा जो निर्माता आहे तो आपल्या देशामधल्या एका प्रांतात इथे जन्मला, आपण त्याच्यावर वाद घालतो, आणखीन वेगळा मुद्दा आहे. पण मुख्य काय की या ठिकाणी की देव हा जो हे आहे की एवढा प्रचंड जर का विश्वासात निर्माता असेल, तर तोच वाघही निर्माण करतो, तो बकरीही निर्माण करतो, तो हरिण पण निर्माण करतो. पण मग मानवतावादाची तुमची नेमकी संकल्पना काय आहे? मानवतावाद तुम्ही कशाला म्हणाल? मी इनफॅक्ट मानवतावाद म्हणजे माणसानी माणसावर प्रेम करा. आणि खरं सांगू म्हणजे हे आपल्याला सगळे धर्म शिकवतात. मला वाईट असंच वाटतं. मी नंतर धर्माचा इतिहास खूप वाचला, मला रसेलवरचा माझ्यावर भयंकर परिणाम. म्हणजे ज्या सगळ्या धर्मांनी आपल्याला एकमेकांवर प्रेम करायला शिकवलेलं आहे, सगळ्यांनी माणुसकी शिकवलेली, त्या धर्माच्या नावाखाली आपण जेवढं रक्त सांडलेलं आहे, ते पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध, ऍटॉम बॉम्ब घेऊन वाटेल ते सगळे ऍड केले ना, त्याच्यापेक्षा जास्त माणसं आपण एकमेकांना रस्त्यावर मारलेले. का तर गुरुवारी मी या आकाराच्या ह्याच्यात हे करीन, शुक्रवारी तू दुसऱ्या ह्याच्यात कर, शनिवारी तू तिसऱ्या ह्याच्यात कर, आणि रविवारी आपण सगळे म्हणून भांडून रस्त्यावर मारू एकमेकांना. मग हिंदू मुसलमान ख्रिश्चन काय विचारू नका. संबंध क्रुसेड्स ज्या होत्या 11व्या शतकाच्या नंतर युरोपचा इतिहास वाचला, ती धर्मयुद्धच होती. म्हणजे एकंदरीत काय माहितीये का, या धर्मानी पण सगळे धर्म शांतता सांगतात, सगळे धर्म एकमेकांवर प्रेम करायला सांगतात. हा काय कोड आहे बघा. म्हणजे की हे जे आहे ना, म्हणून मी माणुसकी म्हणजे धर्म हा जो प्रकार आहे, हे एकदा मानलं की मला काही ताप होत नाही. मला पण तुम्ही मला एक सांगा अच्युतजी, तुम्ही आता स्वातंत्र्यवीर सावरकरांचा उल्लेख केलात की त्यांच्यातल्या एका वेगळ्या विषयामुळे तुम्ही ट्रिगर झालात असं तुम्ही म्हणालात. पण सावरकरांबरोबरच विवेकानंद आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आपण मागे 2-3दा बोललेलो होतो की यांचे तिघांचेही विचार हे वेगळ्या वेगळ्या परिस्थितीमध्ये वेगळ्या वेगळ्या मुद्द्यांवर हे तुम्हाला अपील होऊन त्याचा इम्पॅक्ट तुमच्यावर आहे असं तुम्ही म्हणाला होता. ते नेमकं काय होतं? हो, आता इनफॅक्ट चांगला तू प्रश्न विचारला. प्रश्न काय माहिती ना, मला असं वाटतं की आपण त्या तिघांनाही, म्हणजे विशेषतः शिवाजी, विवेकानंद आणि सावरकर या तिघांनाही आपण धार्मिक चष्म्यातनं बघतो, आणि ते मला वाटतं अतिशय चूक आहे. मला त्यात सावरकरांची जो सगळी पूर्ण मतं पटतात असं मी म्हणणार नाही, पण मला सावरकरांचं काय आवडतं ते सांगू. एक म्हणजे विज्ञानवाद आणि विवेकवाद, प्रखर विज्ञानवाद होता त्या माणसामध्ये. मला त्यांच्याविषयी प्रचंड आदर या एका गोष्टीमुळे की त्यांनी एक तर मी आता सांगितलं त्याप्रमाणे अंधश्रद्धा नाकारली, हा एक सगळ्यात महत्वाचा. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी जातीवादाच्या विरुद्ध कोकणामध्ये एक देऊळ निर्माण केलं. त्यात आणखीन काही वादावादी आहेत, हा भाग सोडून द्या. पण त्यांना मुख्यत्वे करून जातीवाद हा जो होता हा मान्य नव्हता, ही दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट म्हणजे त्यांची सायंटिफिक ऍटिट्यूड, म्हणजे उदाहरणार्थ ते गाईला ते उपयुक्त पशु मानत असत. म्हणजे हा जो, आणि विवेकानंद मध्ये आपल्याला कल्पना नसेल, मी विवेकानंदांशी बोलणार आहे, म्हणजे कुठल्याही विषयी उपयुक्तता ही हे करणं. आणि मला लोक ना सावरकरांचे फोटो लावतात, आणि सावरकरांची ही मतं त्यांना पटत नसतात. त्यांना विचारलं की तुम्ही मूर्तीपूजा करता का? हो. मग सावरकरांचा फोटो लावलात का? हो. मग पहिल्यांदा फोटो काढून टाका म्हटलं की त्यांना राग येतो. तुम्ही जातपात मानता का? तुम्ही हो मानतात. म्हटलं मग सावरकरांचा फोटो काढून टाका, असं नाही म्हणतो. मग त्यांना ते आवडत नाही. तर मला असं वाटतं आपल्याकडे हे फार आहे. तसंच शिवाजीचं आणि विवेकानंद, मी त्याच्यावरही बोलणार आहे, मला थोडं सविस्तर बोलू दे यावेळेला.
हो हो अगदी. शिवाजीचं बरं का, आता तुला गंमत सांगतो शिवाजीचं. म्हणजे आपल्याला झालं काय, त्याच्या अगोदर मी थोडस बोलणार आहे. म्हणजे आपल्याकडे हिंदू मुसलमान हा जो प्रकार सुरू झाला ना, म्हणजे खरं म्हणजे दोघांनीच गुण्या गोविंदांनी राहायचं ना खरं म्हणजे. तर आपल्याला एकमेकांच्या विषयी द्वेष निर्माण करायचा, हे जे सगळं सुरू झालं. मग त्याच्यामध्ये मी पहिल्यांदाच क्लिअर करू इच्छितो बरं का, मी कुठल्याही पक्षाचा नाहीये. त्यामुळे हे कुठलं जे एका पक्षावर टीका आहे वगैरे असलं काही नाही. म्हणजे हे राजकारण अनेक पक्षांनी भारतामध्ये खेळलेलं आहे. त्यामुळे मी कुठल्याही पक्षाच्या बाजूने किंवा विरुद्ध बोलत नाहीये, कारण हे खरोखर सगळ्या पक्षांनी ह्याच्यात बरेच गोंधळ घातलेला आहे असं माझं मत आहे. पण ह्याचा उगम कुठे माहिती आहे का? गंमत म्हणजे ह्याचा उगम 1857 मध्ये. 1857 साली जेव्हा पहिलं स्वातंत्र्य युद्ध ज्याला आपण म्हणतो, त्यावेळी हिंदू मुसलमान खांद्याला खांदे लावून लढले, लक्षात ठेवा. आणि ब्रिटिशांना त्यावेळी कळलं की हे जर का असं सुरू राहिलं तर आपलं काही खरं नाही. म्हणून ब्रिटिशांनी पहिल्यांदा डिवाइड अँड रूल ही पॉलिसी चक्क जवळपास ऑफिशियली अडॉप्ट केली. त्यांनी इतिहास बदलला, त्यांनी इतिहास आपल्याला वेगळ्या तऱ्हेने शिकवायला सुरुवात केली. त्यावेळी टेक्स्ट आहेत बरं का. आणि त्यावेळी म्हणजे मुस्लिमांनी कसं हिंदूंना छळलं, हिंदूंनी कसं हे केलं, अशा तऱ्हेने त्यांनी तो इतिहासात सगळं लिहायला सुरुवात केली. आणि त्या वेळेला म्हणजे त्यांनी सांगितलं की म्हणे मुसलमान लोक राज्यकर्ते आले, एका हातात तलवार होती, एका हातात कुराण होतं, आणि त्यांनी हिंदूंना बळजबरी करून, सक्ती करून त्यांनी मुसलमान केले. काही बाबतीत केली असेल, आणि सगळे आपले अनेक राजे हे दुष्ट होते, शंका नाही. पण कित्येक वेळेला हिंदू जे मुसलमान झाले ते आपल्या वर्णद्वेषातल्या उच्च वर्णीयांनी शूद्रांवर केलेल्या अत्याचाराला कंटाळून हे झाले, मुसलमान झाले. असं कोण म्हणतं असं वाटतंय तुला? असं विवेकानंद म्हणतात. विवेकानंद, कलेक्टेड वर्क्स व्हॉल्यूम 8 पान 330. हे लक्षात ठेवा, हे विवेकानंदांचं वाक्य आहे. आणि इतर खूप लोकांनी म्हटलेलं आहे अर्थात, की पहिली गोष्ट म्हणजे हे ब्रिटिशांनी आपल्या डोक्यात घातलं. म्हणजे हे कसं पेरलं गेलं आपल्यामध्ये, हे त्याची तर काही काही इतकी सुंदर उदाहरणं आहेत. म्हणजे उदाहरणार्थ राणा प्रताप बरं का आणि अकबर, त्या हळदी घाट मध्ये त्यांचं युद्ध झालं. हळदी घाट मध्ये राणा प्रताप आणि अकबर यांच्यामध्ये. तर ते अकबर नव्हता गेला, आणि त्या युद्धाला हिंदू विरुद्ध मुसलमान अशा तऱ्हेचा रंग देण्यात आला. आता राणा प्रतापचा जो होता बरं का, एक हकीम खान नावाचा त्याचा मुख्य होता, आणि अकबरचा होता तो राजा मानसिंग होता. म्हणजे राणा प्रतापचा मुख्य होता मुसलमान होता, अकबरचा मुख्य होता मानसिंग होता, आणि मानसिंगचा असिस्टंट म्हणजे सलीम, म्हणजे आपला अनारकली मधला, म्हणजे मुघल मधला. म्हणजे तर मुख्य म्हणजे काय की हे हिंदू आणि मुसलमान यांचं युद्ध नव्हतं, दोन राजांमधले युद्ध. आणि त्या दृष्टीने इतिहास खरं म्हणजे बघायला पाहिजे होता. तर तसा तो म्हणजे तो दुसरं उदाहरण देतो. शिवाजीच्या काळात सुद्धा शिवाजीचा बॉडीगार्ड कोण होता माहितीये का? शिवाजीचा बॉडीगार्ड होता रुस्तुम जमान. आणि शिवाजी आणि अफजल खान यांच्यात जी काही एक करार झालेला होता, की आपण भेटू, त्याची भेट ठरली होती. आणि ती भेट ठरल्यानंतर शस्त्र आणायची नाहीत असं ठरलेलं होतं खरं म्हणजे. त्यावेळेला शिवाजीला सल्ला दिला की अफजल खान हा अतिशय कपटी माणूस आहे, तर तू वागणूक घे आणि तू लपवून घेऊन जा. हा सल्ला देणारा कोण होता? तो सल्ला देणारा रुस्तुम जमान होता. आणि अफजल खानाचा जो काही सचिव होता तो कोण होता? तो होता कृष्णाजी भास्कर कुलकर्णी. हे लक्षात ठेवण्यासारखं आहे. हा इथं आपल्याला सांगितलं जात नाही. आपल्याला सातत्याने जे सांगितलं जातं, आणि आता नंतर त्यांची भेट झाली, शिवाजीने वाघनखं काढली, आपला सगळा पुढचा इथंच माहिती. पण प्रश्न असा आहे, शिवाजीच्या कडे तुम्हाला मौलाना हैदर अली बघा, इब्राहिम सिद्दी, हैदर खान, अनेक मुसलमान लोक त्याच्या ह्याच्यात कामाला होते आणि अतिशय विश्वासू. शिवाजींनी जेव्हा रायगडाचं तिथे एक मंदिर बांधलं, त्याच वेळी तिथे एक मशीद पण बांधली. एक लक्षात ठेवा, शिवाजींनी हिंदू मुसलमान असा भेद केला नाही. शिवाजींनी हिंदू राष्ट्र पसरवण्याकरता हल्ले बिल्ले केले, हा इतिहास नाही, बरोबर नाही.
हा मुद्दामून द्वेष पसरवण्याकरता केलेला इतिहास आहे असं माझं मत आहे. शिवाजी चांगला होता राजा, आणि चांगला का होता मग त्याकरता खरं गोविंद पानसरेंनी लिहिलेलं पुस्तक वाचावं. तो चांगला असण्याचं कारण असं की तो जनतेवर प्रेम करायचा, तो त्यांच्यात भेदभाव करायचा. तो खरं म्हणजे मी एक स्टेप पुढे जाईन, त्यांनी मुसलमानांना खलास केलं आणि हिंदू राष्ट्र हे केलं, त्याच्या ऐवजी मी असं म्हणेन की त्यांनी हिंदू आणि मुसलमान यांची एकी घडवली. मी आताच उदाहरणं दिली अनेक. शिवाजींनी टॅक्सेस ज्याला टॅक्सेस म्हणतो आपण, कर, ते अतिशय कमी केले. कल्याणच्या सुभेदाराचं तर उदाहरण आहे, त्याच्या स्त्रियांचा प्रचंड आदर राखला. म्हणजे मला सांगायचं काय उद्देश की शिवाजी हा उत्कृष्ट लोककल्याण करणारा राजा होता, म्हणून आपण का नाही त्याचा उदो करत आहोत. तर शिवाजी म्हणल्यानंतर ते भगवा एक काहीतरी झेंडा आणि त्याने हिंदूंचं राष्ट्र पसरवलं. मला असं वाटतं आपण हे ब्रिटिशांनी आपल्या डोक्यात घातलेलं विष आहे, आपण त्याला बळी पडतोय असं मला वाटतं. हे आपण पहिल्यांदा डोक्यातनं काढून टाकलं पाहिजे. शिवाजी ग्रेट राजा होता, त्याला आपण अतिशय मोठा मान दिला पाहिजे. तर मान देण्याचं कारण असं की तो खरं लोकांच्या कल्याणाचं बघायचा. त्यांनी टॅक्सेस कमी केलेले होते, त्यांनी धर्माचा स्तोम माजवलं नव्हतं, तो सगळ्यांना प्रेम करायचा, कधी भेदभाव केला नाही, त्यांनी स्त्रियांना मान द्यायचा. ही कारण आहेत शिवाजी मोठा असण्याची, हे आपण मानत नाही. तसंच सावरकर खूप मोठा मनुष्य होता. म्हणजे त्यांनी ते प्रचंड हाल जे सोसले अंदमानात ते भयंकर. माझी जन्मठेप वाचून मी कितीदा रडलो असेल तुम्हाला सांगतो, कितीदा शाळेत असत. फार अचाट ही मंडळी होती. पण मग मला एक अच्युतजी तुम्हाला विचारायचंय, विवेकानंदांकडे तुम्ही वळताच आहात, पण मग विवेकानंदांच्या संपूर्ण साहित्यामध्ये ज्ञानयोग आहे, कर्मयोग आहे, पण त्यांनी माणसाचं शरीर, माणसाचं मन आणि त्याच्या पलीकडे असणारा आत्मा, की जो अशारीर असं मानला जातो, की शरीराच्या आत जरी तो आहे असं मानलं जात असलं तरी शरीर संपल्यानंतर सुद्धा तो आत्मा चिरंतन राहतो, ही जी काही एक हिंदू धर्मातली कॉन्सेप्ट आहे, त्या कॉन्सेप्टला सगळ्यात पहिल्यांदा या नंतरच्या काळामध्ये, म्हणजे पुराण इतिहासाच्या मधल्या अनेक कथांच्या नंतरच्या काळामध्ये त्यांनी पहिल्यांदा एक मूर्त रूप दिलं. असे विवेकानंद, त्यांच्याकडे तुम्ही कसं बघता? त्यांची मुळात आत्मा ही संकल्पना, कर्म ही संकल्पना, की माणसाचं आयुष्यात कर्म असलं पाहिजे, ज्ञानयोग ही संकल्पना. बरं, आता मी सांगतो, विवेकानंदांमध्ये खूप कॉन्ट्रडिक्शन्स आहेत. पहिली गोष्ट हे आपण लक्षात ठेवा. मी IITत असताना विवेकानंद खूप वाचण्याचा प्रयत्न केला आणि खूप कॉन्ट्रडिक्शन मला स्वतःला असं वाटतं. पण म्हणजे आणि त्यातला कित्येक भाग जो आहे कॉन्ट्रडिक्शन असणार, कित्येक भाग मला कळत नाही, पटत नाही असं म्हणलं तरी काही हरकत नाही. पण विवेकानंदांमध्ये एक अतिशय प्रगल्भ असा वैज्ञानिक दृष्टिकोन असणारा मनुष्य, हे आपण लक्षात ठेवलं. आणि मी त्याचे काही उदाहरणं सांगणार आहे आणि त्यात अनालिसिस आपल्याला करायला पाहिजे. इनफॅक्ट दत्तप्रसाद दाभोळकरांनी अतिशय सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे, मला वाटतं मनोविकासनीच काढलंय. अप्रतिम पुस्तक आहे. ते प्रत्येकाने कव्हर टू कव्हर वाचावं अशी माझी अगदी पूर्ण विनंती आहे सगळ्यांना. पण म्हणजे मला जे जाणवलं त्या पुस्तकात, हे अगदी इतकं स्पष्टपणे लिहिलेलं पण, की राजाराम मोहन रॉयनी जेव्हा ही सगळी सतीची प्रथा काढण्याकरता प्रयत्न केले, पण त्यांना टीकेला खूप कडक टीकेला सामोरं जावं लागलं. त्याला मला वाटतं माझ्या मते म्हणजे विवेकानंदांना तशा तऱ्हेचं नको होतं, म्हणून त्यांनी कॉम्प्रोमाइज केला असं मला वाटतं पुढे. म्हणजे आणि आपल्याला जे चित्र समोर नेहमीच दाखवण्यात येतं ते भगवा ड्रेस घातलेले आणि ते वगैरे असं तसं, आपल्याला जसं की विवेकानंद हे म्हणजे हिंदू धर्माचे, इतर धर्मांवर टीका करणारे आणि हिंदू धर्माचा प्रसार करणारे एक हे होते, असं आपल्यासमोर जे चित्र उभं करण्यात येतं. आणि म्हणून सगळे फोटो अनेकांच्या घरात असतात. ते चित्र बरोबर नाही. मी तुम्हाला तेपर्यंत आपण बघूया. विवेकानंद कॉन्ट्रडिक्शन्स आहेत हे मला मान्य आहे. विवेकानंदची कित्येक गोष्टी आहेत, त्या कित्येक गोष्टी मला म्हणजे एकदा अमुक म्हणाले पण नंतर वेगळं काहीतरी म्हणाले, असंही विवेकानंदांमध्ये आहे काही ठिकाणी. पण तुम्हाला एक गंमत सांगतो, म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, ही वाक्य विवेकानंदांची आहेत. मी साधू नाही, मी संत नाही, मी गरीब समाजवादी आहे. आता सगळ्यांचे मी कान टवकारतील. मी समाजवादी आहे. दारिद्र्य, रूढी, परंपरा, अंधश्रद्धा, अज्ञान यात रुतलेल्या हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन भारतीयांवर, सगळ्या भारतीयांवर माझं प्रेम आहे. त्यांना यातून बाहेर काढणं हे माझं जीवन कार्य समजतो. त्यांनी सनातन हिंदू धर्मावर कडाडून टीका केलेली आहे. कित्येक ठिकाणी इस्लामची स्तुती पण केलेली आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल.
आणि माझ्याकडे पानं बी नाहीत. इव्हन दाभोळकरांनी ती सगळी दिलेली आहेत. विवेकानंद 39व्या वर्षी वारले. त्यांचे भाऊ जे होते भूपेंद्रनाथ 17 वर्षांनी लहान होते, ते 81 वर्षात जगले. ते क्रांतिकारी होते. ते नंतर त्यांना तुरुंगवास झाला, सक्तमजुरी झाली, नंतर सुटले, मग अमेरिकेत गेले, मग ते परत आले, मग बंगालमध्ये ते खूप मोठे लेखक झाले. पण त्यांनी पण माझा समाजवादी भाऊ नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. मी तुम्हाला सांगायचा काय उद्देश, की कुठल्याही धर्माचा असला तरी गरीब कष्टकऱ्यांच्या विषयी त्यांना प्रचंड प्रेम होतं. अंधश्रद्धा त्यांना मान्य नव्हती. हा त्यातला पण सगळ्यात समाजवादी हे तुम्ही जे म्हणताय ते कुठल्या कॉन्टेक्स्ट मध्ये, आजकालच्या कॉन्टेक्स्ट मध्ये समाजवाद या पद्धतीने शब्द वापरला जातो, त्या पद्धतीचे ते समाजवादी होते का? ते सांगतो. आता समाजवाद म्हणजे कार्ल मार्क्सच्या समाजवादापासून फेबियन सोशलिझम, जॉर्ज बर्नार्ड शॉच्या पासून किंवा बेट्रिस वेब वगैरे अनेक तऱ्हेचे समाजवाद होते. पण इथे मी अर्थ एवढा घेतोय समाजवादाचा अर्थ, त्यातले इकॉनॉमिक्स ह्याच्यात मी शिरत नाही. प्रश्न असा की सगळी ही जी प्रगती आहे ती सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. सर्वेन सुखीचा सगळ्यांपर्यंत हे पोहोचलं पाहिजे, सगळे सुखी झाले पाहिजे, या अर्थाने मी घेतोय. माझं असं मुळीच म्हणणं आहे की विवेकानंदांनी कार्ल मार्क्स वाचला होता आणि त्यामुळे त्यांचं सगळं त्यांना माहित होतं आणि त्या अर्थाने ते मार्क्सिस्ट होते किंवा कम्युनिस्ट होते असं काही माझं म्हणणं नाही. समाजवादात अनेक छट आहेत आणि मला त्यातलं इकॉनॉमिक थेअरीमध्ये जायचं नाही, त्याविषयी आपण नंतर काहीतरी बोलू. पण मुख्य त्यांची कळकळ की हा या देशात मुख्य प्रॉब्लेम काय आहे बाबा, या देशात मुख्य प्रॉब्लेम धार्मिक आहे का, या देशात मुख्य प्रॉब्लेम कुठले आहेत, तर या देशातला मुख्य प्रॉब्लेम कुठलाही धर्म काय असेल सगळ्यातले अशिक्षित आपल्या. म्हणजे त्यांनी काय म्हटलं बघा, पुन्हा वाचतोय, दारिद्र्य, रूढी परंपरा, अंधश्रद्धा, अज्ञान यात रुतलेल्या हिंदू मुसलमान ख्रिश्चन बांधवांना वरती काढणं हे माझं जीवन कार्य समजतो. नो, दिस इज रिअली फॅन्टॅस्टिक. हे लोकांना अजून हे कळत नाही. आता गंमत बघा, विवेकानंदांचा ज्योतिषावर विश्वास नव्हता. म्हणजे अमेरिकेत दिलेल्या एका भाषणात, सगळे 5 नंबर्स आम्ही देऊ शकतो, आता शिरायचं कारण नाही. अमेरिकेत दिलेल्या एका भाषणामध्ये ते म्हणतात की आकाशातले गोळे हे माणसाचे ते कसे फिरतात त्याच्यावरून माणसाचं भवितव्य जर का ठरत असेल तर सारखा मूर्खपणा नाही. स्वामी विवेकानंद, प्लीज अंडरस्टँड. राजा आणि ज्योतिषाची एका भाषणात त्यांनी एका राजा आणि ज्योतिषाची गोष्ट सांगितलेली आहे. एक ज्योतिषी राजाकडे आला आणि तो राजाला म्हणाला की तुमचा हात बघा, काही ज्योतिष सांगतो, आणि राजाला म्हणाला की तुम्ही 6 महिन्यात मरणार आहात. मग राजाने विचारलं की तुझं काय भवितव्य काय, तो म्हणला मी 13 वर्षांनी मरणार, मी अमरनाथची यात्रा वगैरे करीन आणि त्यानंतर मी मरीन. तो प्रधान होता, त्या प्रधानाला याची सगळी माहित होतं की हे काही थापाथपी करतोय. प्रधानाने तलवार घेतली आणि त्या ज्योतिषाचं मुंडकं उडवलं आणि म्हणलं की आता 13 वर्ष मेला का आत्ता मेला. आणि त्यावेळेला राजाला हे पटलं. ही गोष्ट विवेकानंद भाषणात सांगताय बरं का. विवेकानंदांचा स्त्री पुरुष समानतेवर प्रचंड विश्वास होता. अमेरिकेमध्ये स्त्री पुरुषांच्या काळात, विवेकानंदांच्या काळात स्त्री पुरुष समानता अमेरिकेच नव्हती, अजिबातच नव्हती. आज सुद्धा नाही खरं म्हणजे, तर त्या काळात मुळीच नव्हती. पण भारताच्या मनाने खूपच होती. म्हणजे भारतात त्यावेळेला आपल्याकडे काय काय बालविवाह, विधवा सती वाटतं भयानकच चाललेलं होतं. तर त्यांनी सांगितलं स्त्री पुरुष समानता जोपर्यंत आपल्याकडे येत नाही तोपर्यंत आपली प्रगती होणार नाही. हे विवेकानंद किती वर्षांपूर्वी बोलतायत, कल्पना. म्हणजे महान मनुष्य असला पाहिजे. एक शेवटला सांगतो मी, चमत्कार वरती त्यांचा विश्वास होता. म्हणजे काहीतरी चमत्कार होतील आणि काहीतरी होईल वगैरे, हे जे सगळं आहे ना आपल्याकडे, म्हणजे पॅरासायकॉलॉजी म्हणा किंवा काही आपल्याकडे. 15 जानेवारी 1893, 30 नोव्हेंबर 1894 आणि 30 डिसेंबर 1896 अशा 3 दिवशी त्यांनी खणखणून लेख लिहिलेले आहेत की हे सगळं थोथांड कसं आहे. आता हे जे विवेकानंद आहे, गरिबांचा कणव असलेले, विज्ञानवादी, विवेकवादी आणि गायींच्या विषयी त्यांचं मत सावरकरांसारखंच होतं. आपल्याला सांगितलं जात नाही. म्हणजे एकदा मध्य प्रदेश मुंबईचे व्यापारी त्यांच्याकडे मदत मागायला आले. विवेकानंद म्हणजे कशा करता मदत, म्हणजे आम्ही एक पांजरपोळ काढणार आहोत की ज्या भाकड गायी आहेत त्यांना आम्ही पाळणार आहोत आणि त्यांना पाळण्याकरता आम्हाला पैसे हवे. तर विवेकानंद म्हणाले की हे कशा करता करताय, त्याच्याऐवजी मध्य प्रदेशमध्ये आता लोक भुकेलेले मरतायत, त्यांना तुम्ही पैसे द्या, हे असले उद्योग करण्यापेक्षा, असं विवेकानंदांनी त्यांना सांगितलं.
त्या पुढची पण गोष्ट खूपच गमतशीर आहे. विवेकानंद हे विवेकानंद विनोद बुद्धी की ते म्हणले पण आम्ही गाईला माता मानतो. तर विवेकानंद म्हणले हो का, मग तुमचे पिता कोण, असं असं त्यांनी विवेकानंदांनी विचारलंय त्यावेळेला. हा सांगण्याचा काय उद्देश, पहिली गोष्ट एक लक्षात ठेवा की यामध्ये कुठेही म्हणजे मला गाय हे करावी काय करावी या वादात शिरायचं नाही. प्रश्न असा आहे या ठिकाणी की विवेकानंदांचं एक वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेकानंदांचं एक माणुसकीचा दृष्टिकोन हा आपल्याला सांगितला जात नाही मुद्दाम. ह्याचं मला वाईट वाटतं. मला अच्युतजी तुम्हाला मला एक विचारायचं आहे, फार म्हणजे गमतीशीर सकृत दर्शनी विरोधाभास वाटेल असं हे सगळं चित्र आहे. तुम्हाला सावरकर आवडतात पण सावरकरांचा प्रखर हिंदुत्वावर तुम्हाला मान्य नाही, तुम्हाला विवेकानंद आवडतात. हिंदुत्व नाही, मला कुठलाच धर्म मान्य नाही. हे बघा, नाही बरोबर, तसं म्हणा पण माझा प्रश्न वेगळा आहे. मुसलमान बरोबर वाटत नाही, ख्रिश्चन, मला काही धर्माचे संबंध नाही. पण प्रश्न वेगळा आहे. पण सावरकर हे जसे देशनिष्ठेकरता खूपच प्रसिद्ध आणि त्यांचे अनुयायी आणि सगळे आहेत, त्याप्रमाणे त्यांच्या विज्ञानवादाकरता सुद्धा त्यांचे अनुयायी आहेत. तुम्ही त्यातले आहात असं आपण म्हणूयात. हा आपण त्यातला असं म्हणूयात. पण शिवाजी महाराजांचं सुद्धा व्यवस्थापन कौशल्य, युद्धशास्त्र, माणसांना सगळ्या माणसांना बरोबर घेऊन जाणं पुढे, आणि एक अतुलनीय असं छत्रपती राजा म्हणून सगळ्यांना आपले मान्य आहेत, ते तुम्हाला तशा पद्धतीने मान्य आहेत. विवेकानंदांनी सुद्धा संपूर्ण देशाची हिंदुत्ववादाची प्रतिमा परदेशांमध्ये नेली असं आतापर्यंतच्या अनेक कथांमध्ये, त्यांच्या व्याख्यानांमध्ये हे सांगितलं गेलंय. ती प्रतिमा मान्य नाही तुम्हाला, त्यांची वेगळी प्रतिमा विज्ञाननिष्ठ किंवा समाजवादी प्रतिमा ही मान्य आहे. आणि मला असं वाटतं की ब्रिटिशांनी मुद्दामून या प्रतिमा आपल्या डोक्यात घुसवलेल्या आहे, हे लक्षात ठेवा. त्या ब्रिटिशांनी, आणि त्याचे डॉक्युमेंटेशन आहे, म्हणजे की बरोबर आहे. माझा याच्या पुढचा प्रश्न थोडा वेगळा आहे. पण मग स्वतः अच्युत गोडबोले आहेत तरी कोण? ते डावे आहेत, ते समाजवादी आहेत का, त्यांच्यावर मार्क्स पासून लेनिन पासून सगळ्यांचा प्रभाव आहे? म्हणजे ज्याला आपण एक थोडक्यात म्हणू ना की इजाव असं म्हणू आपण, हा अच्युत गोडबोले हा माणूस काय रसायनाचा आहे, डावा आहे का उजवा आहे? त्याला हिंदुत्ववादी विचार मान्य नाही पण मानवता मान्य आहे. म्हणजे अच्युत गोडबोले नेमके आहेत तरी कोण? काय माहितीये का, मी कुठलाच धर्म मानत नाही, मी कुठली मूर्तीपूजा मानत नाही. मी मगाशी सांगितलं त्यामुळे निसर्गाला देव म्हणून माणूस धर्म मानतो. त्यामुळे मी माझ्या घरात एवढा मोठा प्रश्न आलेला असून सुद्धा कधी देवळात जाऊन कधी गेलो नाही, साईबाबाला हे केलं नाही, नाशिकला गेलो नाही, गंडा बांधला नाही, कुठे काही हे केलं नाही, कारण माझा विज्ञानावर विश्वास आहे. म्हणजे ते माझ्याच मुलाला काय झालं हा नशिबाचा भाग आहे. मागाशी मी एक्सप्लेन केले, आता परत मी एक्सप्लेन नाही करत. पण अच्युत गोडबोले हे वाटताना मात्र डाव्या विचारांचे का वाटतात? तुमच्या IITच्या दिवसांमध्ये, विद्यार्थी दशेमध्ये तुम्ही डाव्या विचारांकडे आकृष्ट झाला होतात, हे तुम्ही तुमच्या स्वतःच्या आत्मकथनात स्पष्ट नमूद केलेला आहे. तोच इम्पॅक्ट तुमच्यावर पुढे आयुष्यभर राहिला? नाही, अगदी खरं. अजून सुद्धा काय माहितीये का, म्हणजे मी शोधतोय अजूनही. मला तुला सांगतो, आयुष्यामध्ये ज्यांनी सर्च थांबवलेला आहे अशा माणसांच्या मला फार हे वाटत नाही, रिस्पेक्ट वाटत नाही. मला म्हणजे असं एकही क्षण वाटलेलं नाही की आता मी पोचलो बरं का, म्हणजे पोचलो म्हणजे पैसा प्रतिष्ठा त्या दृष्टीने पोचलो, म्हणजे मला तर हे इनफॅक्ट कुठलाही विषय सुद्धा, आता मला सगळ्यांना तज्ञ म्हणतात बरं का लोक, अर्थात अनर्थ लिहिलेले लोक मला अर्थतज्ञ म्हणतात, मला वैज्ञानिक म्हणतात, मला गणितज्ञ म्हणतात, मला काय, पण मला अजूनही कुठल्या ह्याचं मी तज्ञ असं वाटत नाही. तसंच इथे सुद्धा मला काहीतरी सापडलं एक अल्टिमेट सोल्युशन मानवतेकरता, असं मला नाही वाटत. ओपन माइंडेड असणं, सातत्याने स्वतःला प्रश्न विचारणं आणि क्वेश्चन युअर सेल्फ, हा जो एक भाग आहे जो रिचर्ड फाइनमननी, म्हणजे इन्फ्लुएन्स माझ्यावर खूप आहे, रसेलचं पण खूप आहे. म्हणजे स्केप्टिसिझम हे मी रसेलकडनं शिकलो. म्हणजे प्रत्येक गोष्टीच्या विषयी तुम्ही स्केप्टिकल असलं पाहिजे आणि प्रश्न विचारले पाहिजे की काय मला वडिलांनी सांगितलं म्हणून मी करतो, हे मला नाही पटत. मी स्वतः प्रश्न, तर मला एकेकाळी असं वाटलं होतं बरं का की समाजवादानी किंवा मार्क्सवादानी सगळे प्रश्न सुटतील. माझ्यावर अजूनही खूप इन्फ्लुएन्स आहे त्या गोष्टीचा. पण मगाशी विवेकानंदांचं सांगितलं त्या दृष्टीने की बेसिकली सगळ्यांपर्यंत प्रगती पोहोचली पाहिजे ह्याची मला खरोखर प्रचंड तळमळ आहे. मी म्हणजे खोटं नाही बोलत, मला रात्रंदिवस झोप नाही तर मी त्याच्याविषयी वाचन चिंतन म्हणून करतो. पण अच्युतजी सगळ्या जगामध्ये डावा विचार नाकारला जातो आहे. देश त्यांच्या देशांचे तुकडे झाले किंवा त्यांची विभाजन झाली, विघटन झाली,
आपल्या भारतात तर अनेक राज्यांमधनं डाव्या विचारांना नाकारलं गेलेलं दिसतंय. कारण त्याची राजकीय सामाजिक वेगळी असतील, पण अशा वेळेला असा विचार जगू शकतो किंवा तगू शकतो किंवा त्याचं पुढे भविष्यात काही होऊ शकतं असं तुम्हाला वाटतं? नाही, पहिली गोष्ट डावा विचार म्हणजे कम्युनिझम नव्हे बरं का. हे काय झालं माहितीये का, हे रिगन आणि थॅचर या मंडळीने 1980च्या नंतर, खरं म्हणजे अमेरिकेने पहिल्यापासूनच प्रचंड रशियाला बदनाम करायला सुरुवात केली. रशियामध्ये खूप प्रॉब्लेम्स होते. चीनमध्ये, चीनला मी कम्युनिस्ट म्हणत नाही, पण असलं तरी सुद्धा खूप प्रॉब्लेम्स आहेत. त्यात डिक्टेटरशिप आहे, त्यात विषमता खूप आहे. त्यात मी यादीची यादी मी अमेरिका जेवढी टीका करू शकणार नाही तेवढी मी रशिया आणि चीनवरती करू शकेन. प्रश्न तो नाही, मी त्यांना आयडियल मानतच नाही किंवा मला ते आयडियल उत्तर सापडलं असं मी मानत नाही. पण म्हणून कॅपिटलिझम बरोबर आहे का हा प्रश्न आहे. एक मी प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर कोणी जर देऊ शकतो. मी अनेकदा एका लेखाचं म्हटलं होतं, म्हणजे 60 वर्ष झाली तर रशियात किती क्यू मोठा आहे त्या ब्रेडला मिळायला, म्हणून किती चेष्टा अमेरिका करायची बर का. त्या ठिकाणी एक लक्षात ठेवा की कॅपिटलिझम येऊन 300 वर्ष झाली. म्हणजे ऍडम स्मिथ 1776 साली वेल्थ ऑफ नेशन्स लिहिलं. त्याच्या अगोदर मर्कंटलिझम होता आणि इतर म्हणजे फिजिओक्रॅट्स होते. नंतर मग म्हणजे कॅपिटलिझम ज्याला म्हणता येईल आपण, ते ऍडम स्मिथ पासून सुरुवात झाली असं म्हणू. मग रिकार्डो अमुक तो सगळ्या गेल्या 300 वर्षात नंतर भांडवलशाहीच्या जर का कित्येक कोटी लोक आज भुकेलेले राहत असतील, रोज कित्येक कोटी लोक भुकेने मरत असतील, कित्येक अजून आपण दुष्काळ घालवू शकलेलो नाही. आपण युद्ध अजून कॅपिटलिझम मुळे झालेली युद्ध, पहिलं आणि दुसरं महायुद्ध हे खरं म्हणजे कोणी कोणावर कशात राज्य करायचं ह्याची युद्ध होती. इंग्लंडने आपल्यावर राज्य केलं, डचांनी आणि फ्रेंचांनी सगळं जग वाटून घेतलं, आफ्रिका आणि सगळं. हे काय होतं? हे काय समाजवाद होतं की काय? आतापर्यंत मानवतेवरती किंवा निग्रो स्लेव्हचा ट्रेड झाला, त्याचे मळे करण्याकरता ते काय समाजवादाकरता होते का? काही मूठभरांच्या फायद्या करता होते? आतापर्यंत झालेले अत्याचार, अन्याय आणि इव्हन मृत्यू जर का बघाल ना तुम्ही, ते स्टालिनने किती मारल्यावर, मग हिटलर काय समाजवादी नव्हता मुळीच. नॅशनल सोशलिझम तर खोटी फक्त नावाला होतं. प्रचंड हिटलरला मदत जर का कोणी केली असेल तर सिमेन्सनी केली, थायसन ग्रुप ही जर्मन कंपनी होती, IBM ने केली, कोका कोलाने केली. डॉक्युमेंटेड, माझ्याकडे 600 पानी पुस्तक आहे, हाऊ अमेरिकन कॉर्पोरेट्स हेल्प हिटलर म्हणून. म्हणजे सांगण्याचा काय मुद्दा आहे की आतापर्यंत झालेली युद्ध, त्यात मेलेली माणसं, आतापर्यंत अनएम्प्लॉयमेंटमुळे कोट्यावधी लोकांची उद्ध्वस्त झालेली आयुष्य, तेजी मंदी बुडबुड्यांमुळे प्रचंड वर खाली दर काही 8-10 वर्षानंतर अस्थिरता, आणि या सगळ्यामध्ये सबंध जनता ही होरपळली जाते. ते त्याची सगळ्यांची जर तुम्ही बेरीज केली बर का, तेजीबंदी, बेकारी आणि मानसिक रुग्ण, आणि त्यातनं प्रॉस्टिट्यूशन. आता हे डिबेटेबल आहे की रशियाच्या मध्ये नंतर प्रॉस्टिट्यूशन खूप कमी झालं होतं. त्याकडे बरीच माझ्याकडे पुस्तकं आहेत की रशियात अनेक दोष असतील, पण कित्येक गोष्टी चांगल्या झाल्या. चीनमध्ये अनेक दोष आहेतच, प्रश्नच नाही. आणि मी त्याची बाजू अजिबात घेत नाही. मला ते त्यांच्यापेक्षा हे चांगले असं वाटतं. मला एवढंच म्हणायचं आहे की जेव्हा तुम्ही ती टीका करता तेव्हा त्याच्या अनेक पटीनी आज 300 वर्षानंतर हे दोष गेलेले नाही. 300 वर्षानंतर गेलेले, मग ही सिस्टम फेल्ड सिस्टम का नाही म्हणत बाबा? एखाद्या देशामध्ये थोडं काहीतरी झालं की लगेच अमेरिका फेल्ड कंट्री म्हणतो किंवा फेल्ड सिस्टीम म्हणतो. मग या 300 वर्षानंतर तुम्ही जर का बेकारी नष्ट करू शकला नाही, तेजीमंदीचे बुडबुडे नष्ट करू शकला नाहीत, अस्थिरता नष्ट करू शकला नाहीत, आज भारतामध्ये 93% लोक हे अनऑर्गनाइज आहेत. आपण त्याच्याकडे येणार आहोत तुझी, पण म्हणजे तुम्ही तुमच्यावरच्या डाव्या विचारांचा किंवा समाजवादी विचारांचा पगडा तुम्ही नाकारत नाही. नाही, मला काय, मला असं वाटतं बरं का की कॅपिटलिझम मध्येच म्हणजे, आणि लोक चुकीच्या तऱ्हेने कॅपिटलिझम आणि डेमोक्रेसीला इक्वेट करतात, विच इज कम्प्लीट नॉनसेन्स. कॅपिटलिझम म्हणजे डेमोक्रेसी नव्हे. इनफॅक्ट डेमोक्रेटिक सोशलिझम माझा एक मोठा आपल्याकडले जो समाजवादी पूर्वीच आहे, म्हणजे बरं का, मी SM जोशी आणि अनेक लोक हे डेमोक्रेटिक सोशलिझम मानतात. त्यामुळे लोकशाहीने समाजवाद आणू, समाजवाद मान्य होता पण क्रांतीने नाही आणणार, आम्ही लोकशाही नाही. तेव्हा अशातला मुळीच भाग नाही की डेमोक्रेसी आणि कॅपिटलिझम म्हणजे, इनफॅक्ट कॅपिटलिस्ट देशात तुम्ही जर का बघाल, कित्येक
म्हणजे अमेरिकेने आतापर्यंत 8 किंवा 10 देशांमध्ये लोकशाहीने निवडून आलेली सरकार उलथवून तिथे डिक्टेटर्स आणलेले आहेत. पण आता याला काय म्हणायचं? म्हणजे बेसिकली काय की कॅपिटलिझम अमेरिकेने जवळपास सगळ्या, सौदी अरेबिया काय, पाकिस्तान काय, लॅटिन अमेरिकेतल्या सगळ्याच डिक्टेटर्सना अमेरिकेने मदत केलेली आहे. हा कसली डेमोक्रेसी आली? तर बेसिकली काय की कॅपिटलिझम आणि डेमोक्रेसी इक्वेट आपण करतो, हे चूक आहे, पहिल्यांदा लक्षात ठेवा. तर मला स्वतःला असं वाटतं की कॅपिटलिझम मधल्या दोन महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत, मार्केट, जे सोशलिझम मध्ये नव्हतं. मला मार्केट मान्य आहे. उदाहरणार्थ रशियामध्ये कोणाला काय हवंय, सगळ्यांना त्याला लाल रंगाचे, असं इतकं क्रूड नव्हतं, पण कोणी कशी पॅन्ट घालायची, कोणी कसं टीव्ही घ्यायचा, की ते सगळं सरकारने ठरवणं. मग त्यात ते कसं ठरवायचं, त्यात प्लॅनिंग कसं करायचं, ते एक नॉर्वेजियन इकॉनॉमिस्ट होता, फारच आता आपल्याला वेळ नाही म्हणून, पण ते बिल ऑफ मटेरियल करावं लागलं आपल्याला, की इतकी घरं बांधायची, किती सिमेंट वगैरे असं सगळं. पण ते इतकं कॉम्प्लेक्स तो प्रकार होता. आणि ते मार्केट, थोडं मला वेगळ्या विषयाकडे तुम्हाला 2 मिनिटात फक्त मी सांगतो. मार्केट इज नेसेसरी असं मला वाटतं बरं का. मार्केट, लोक काय कोणाला हवंय हे कळण्याकरता, आणि फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन हे महत्वाचं आहे. या 2 गोष्टी रशियामध्ये नाहीत, म्हणून मला रशियन सिस्टम मान्य नाही. म्हणजे या 2 गोष्टी समाजवादामध्ये असू शकतात असं मला वाटतं, आणि म्हणून मॉडिफाईड कोऑपरेटिव्हचा एक कॅपिटलिझमचा निर्माण झाला. रिचर्ड वॉल्फ नावाचा एक इकॉनॉमिस्ट आहे, तो हार्वर्ड, स्टॅनफोर्ड आणि येल मध्ये होता. आता तो डेमोक्रेसी एट वर्क नावाची संस्था चालवतो. त्याची एक कल्पना आहे, मी त्याचा खूप विचार करतो कुठली सिस्टम चालेल. कारण आय थिंक कॅपिटलिझम हॅज फेल. आय थिंक कम्युनिझम ॲज वी अंडरस्टँड एज रशिया, चायना, व्हॉट एव्हर हॅज फेल. कळलं की? तर मला मग याचा सरधोपट अर्थ असा आहे की कॅपिटलिझम आणि डावा विचार आणि फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन हे 3 एका ठिकाणी असूच शकत नाहीत, असं सध्याचं वातावरण सगळ्या जगातलं. पण कॅपिटलिझम मध्ये काय फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन म्हणजे, खरं सांगू का, म्हणजे तुम्हाला टेक इंडिया, म्हणजे भारतामध्ये 23% लोक इलिटरेट, लिहितच येत नाही. त्याच्या पुढची आणखी 30-40% लोकांना, 8वी लोकांना दुसरीला येत नाही वगैरे असं सगळं. जेव्हा 50-60% लोकांना तुम्हाला आज लिटरसी नाही असं आपण म्हणू सर, म्हणजे खऱ्या अर्थाने ज्यांना डिसिजन घेता येतील इन्फॉर्मेशन वाचून ऐकून, त्यांना प्रचंड गरिबी आहे. म्हणजे काही कोरोनामुळे असेल, पण त्याच्या अगोदर सुद्धा ज्या अर्थी 80 कोटी लोकांना तुम्ही 5 किलो धान्यावर जगवताय, तर 80 कोटी लोक जेमतेम जगतायत ना, कुठल्या कारणामुळे असेल. आणि त्यापुढचे 20-30 कोटी असेल, 100 कोटी जनता लिटरली अशी म्हणजे रेशन आणि कसं बसं जगतीये. तुम्ही कसं बसं जगत असताना प्रचंड बेकारी असता, 50-60% इलिटरसी, जवळपास ऑफिशियल 23% असेल, पण भयंकर. तर अशी जनता, आणि त्यातनं पुन्हा इलेक्शन लढवायला अमेरिकेत प्रचंड, भारतात 20 आणि 30 कोटी रुपये सगळं लागणार असतील तुम्हाला. आणि शिवाय पैसे देऊन हे करून आणि प्रॉपगंडा करून तुम्ही मन वळवू शकत असाल. चॉम्स्कीचं मॅन्युफॅक्चरिंग कॉन्सेप्ट फार सुंदर पुस्तक आहे, आणि इतर याने. तर ही खरी डेमोक्रेसी आहे का, हा प्रश्न आहे या ठिकाणी. तर तो फार डिटेल आपल्याला बोलावं लागेल. प्रश्न काय या ठिकाणी, की मार्केट इकॉनॉमी जिथे आहे आणि जिथे फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे असा समाज, आणि म्हणजे प्रायव्हेट कंपन्या आहेत त्या कम्पीट करतायत, नफा आहे, म्हणजे मार्क्सिझम विरुद्ध जातोय हे लक्षात ठेवा. आणि ते कम्पीट करतात मार्केटमध्ये, आणि अशा तऱ्हेची रचना होऊ शकेल का? आता कोणा आयडियल, कोणी म्हणलं हे फार आयडियलिस्टिक झालं, मे बी, पण आय एम जस्ट सर्चिंग. मला काय वाटतं माहितीये का, हे सर्च न करणं, पण आहे ते आपल्या चॅनलवर काहीतरी सांगतात म्हणून आपण आपलं ऍक्सेप्ट करायचं की देर इज नो ऑल्टरनेटिव्ह. टीना म्हणतात, ते मार्गारेट थॅचरची एक टर्म होती, देर इज नो ऑल्टरनेटिव्ह. काय नाही, हे जसं की वरनच पडली ही सिस्टम, ही कशी सुधारायची ह्याची तळमळच नसणं, त्याच्यात तरी गडबड आहे बरं का. आता नाही झालेलं 10 वर्ष, 300 वर्षात न सुटलेले प्रश्न येते, ह्यात खूप गडबड आहे. तर हे सोडवण्याचा प्रयत्न करणं, मग फेल होऊ आपण वाटतं, पण न वाटणं ह्याचा मला फार त्रास होतो. थोडं जरा तुम्हाला वेगळ्या विषयाकडे नेतो. मग अशी तुम्ही म्हणालात तुमच्या अनेक विषयातला जो तुमचा विहार चालू असतो, स्वच्छंद विहार, त्याला कुठलाही विषय किंवा कुठलाही व्यक्ती किंवा कुठलाही कला प्रकार हा अपवाद नाही असं आपण म्हणूयात. तुम्हाला संगीत आवडतं, तुम्हाला नृत्य आवडतं, तुम्हाला चित्रकला आवडते, तुम्हाला अर्थकारण आवडतं,
या किंवा तुम्हाला संशोधन, जगातली नवीन नवीन विज्ञान, तत्वज्ञान हे आवडतं, हा तुमचा कदाचित विनयाचा भाग असेल की तुम्ही मगाशी म्हणालात की मी सगळ्यातला तज्ञ नाही, पण मला शोध घ्यायला आवडतं, मला वाचायला आवडतं आणि ते लोकांना सांगायलाही आवडतं. पण काही बाबतीत मात्र तुमच्यावर अशी टीका केली जाते की एखादी कला स्वतःला प्रचंड आवडीची असणं हा भाग वेगळा आणि आपण त्यात पारंगत असणं किंवा तज्ञ असणं. उदाहरणार्थ संगीत विषयक तुम्ही लिहिलेली पुस्तकं, मी स्वतः त्या पुस्तकांचा अनेक वेळा वापर केलेला आहे. नादवैद सारखं उत्तम पुस्तक आहे. पण तुम्ही स्वतः संगीताचे अतिशय चांगले दर्दी आहात. नुसतं एखादा राग ओळखता येणं, हा यमन आहे का, हा भूप आहे का, भिंपलास आहे, असं नाही. तुम्ही त्याच्या खूप ऐकलेलं आहे, खूप वाचलेलं आहे. नुसतं आस्वादकच नाही तर तुम्ही त्याचे समीक्षक आहात. तुम्ही काही मोठ्या गायकांची वाद सुद्धा घातलेले आहेत. तर मग हे सगळं येतं कसं आणि इतका आत्मविश्वास त्याविषयी स्वतःच गायक किंवा संगीतातले पारंगत असल्यासारखा येतो कसा? नाही, पहिली गोष्ट मी कुठल्याच विषयातला तज्ञ नाही. मी स्वतःला विद्यार्थी समजतो, मला अभिमान आहे त्याचा, मी त्याचा विद्यार्थी समजतो. मला शिकायला आवडतं खूप आणि मग ते सोपं करून सांगायला आवडतं, मग लोकांची भेटायला आवडतं. आणि ते लोकांना मगाशी तू जे म्हणालास अगदी बरोबर की मला हजारो जे मला ईमेल फोन येतात की त्यांनी आयुष्य बदललं वगैरे, मला फार बरं वाटतं की आपण कुठेतरी पोहोचतोय. त्यामुळे माझा सर्च चालू असतो. तसंच संगीताचं झालं. खरं म्हणजे काय झालं की नादवेद जे आहे ना, आणि माझ्या खरं सगळ्याच जिथे जिथे सहलेखक आहेत ना, ती सगळी पुस्तकं चांगली झालीत माझ्या सहलेखकांमुळेच झालीत. खरं म्हणजे अगदी स्पष्टच सांगतो. त्यातलं नादवेद तर अगदी सुलभा पिशवीकर म्हणजे माझी बहीण ही ग्रेटच आहे. आणि तिच्याबरोबर पुष्पा आगरकर म्हणजे माझी दुसरी बहीण, त्यांची भाषा इतकी चांगली आहे बरं का, म्हणजे सुलभाताईची. आणि सुलभाताईचं गाणं ती भोगूबाई कुर्डेकर आणि किशोरी आमोणकर यांच्याकडे शिकले. मला लकीली किशोरी आमोणकर, पंडित जसराज, भीमसेन, कुमार गंधर्व ह्यांचा बऱ्यापैकी मी रोजचं जाणं नव्हतं माझं अर्थातच, पण अनेक वेळा गाठी भेटी घडणं किंवा त्यांच्या गप्पा ऐकणं. खरं त्यावेळी मी शाळेत होतो, तर नुसत्या गप्पा ऐकणं, म्हणजे खिडकीत मी बसायचो आणि पंडित जसराज शिकवतात माझ्या बहिणीला नटभैरव, चढिये मुलुक सुलतान अशी गातात अशी नाही गात, हे शाळेत बसून मी आपलं शाळेत असताना ऐकणं. किंवा कुमार गंधर्वांची पहाटे 3 पर्यंत गप्पा ऐकणं, बिरजू महाराजांचं गाणं ऐकणं, हे सगळे संस्कार झाले होते. म्हणून मी कानसेन बऱ्यापैकी आणि प्रचंड म्हणजे IITत असताना आणि लहानपणापासून एखादा राग म्हटलं की त्या रागाला काय म्हणायचंय हे मला फार महत्वाचं वाटायचं. म्हणजे आम्ही सगळे तो चावी द्यायचा जो रेकॉर्ड प्लेअर असायचा तो घेऊन खांद्यावर घेऊन IITतले काही मंडळी पवई लेकला जायचो संध्याकाळी, मारवा ऐकूया, चला आमिर खानचा ऐकूया, भीमसेन जोशींचा ऐकूया, रविशंकर, आणि सूर्य बुडत असायचं तिकडे. रात्री 11 वाजता त्या हॉलमध्ये IITच्या कॅन्टीन मालकोस ऐकू, आणि अनेक मालकोस पुण्या मुंबईच्या सगळ्या मैफिली ऐकल्या. मी प्रेम केलं, प्रत्येक रागावर प्रेम केलेलं मी. मला असं वाटतं, आणि तितकंच हिंदी सिनेमातलं गाणं केलंय. मला मगाशीच की मी कुठेही उच्च नीच काही मानत नाही, हे त्यातलं सगळ्यात. म्हणजे पहिली गोष्ट वेस्टर्न आणि इंडियन, मग इंडियन मध्ये सुद्धा उत्तर भारतीय किंवा कर्नाटक हे पुन्हा क्लासिकल झालं. क्लासिकल सोडून गझल आहे त्यामध्ये, म्हणजे मला तर मेहदी हसन, गुलाम अली, जगजीत चित्रापासून इक्बाल बानू सगळे प्रचंड म्हणजे प्रचंड ऐकलेत आणि सगळे खूप ऐकलेत मी. मला हिंदी सिनेमातली गाणी मी 1940 सालापासूनच्या लता मंगेशकरने मला वेळ लावलेलं आहे. लता अशा दोघेही मला ग्रेट वाटतात, पण मला लता मंगेशकरची 1950च्या दशकातली गाणी म्हणजे मला अद्वितीय वाटतात. मी मुसाफिरमध्ये लिहिलेलं आहे किंवा नादवेदमध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे अबुधाबीला एकदा गेलो असताना मला त्यांनी कॅसेट्स काढून दिल्या, त्यावेळेस सीडीज नव्हत्या, आणि जुनी लता मंगेशकर सोनाता म्हणून, मला लता मंगेशकर ऐकतच तू, तोंडाने एक कॅसेट लावली त्यांनी, कधी न ऐकलेलं गाणं, त्याने कॅसेट उलटी लावली, तेही न ऐकलेलं गाणं, असं करत करत दुसरी कॅसेट लावली, असं करत करत 26 कॅसेट झाल्या. म्हणलं मला ताबडतोब दे म्हणलं कॉपी करून. तर तो म्हणला इतकेच रुपये, म्हणजे रुपये जाऊ दे, त्याला पण 2-3 टेप रेकॉर्डर कॉपी करायला लावले. दुसऱ्या दिवशी सकाळी मी सगळ्या कॅसेट घेऊन आलो. तुला आश्चर्य वाटेल, पुढची 3 वर्ष मी क्लासिकल म्युझिक ऐकलं नाही, फक्त लता मंगेशकर ऐकली. अफलातून आहे. म्हणजे काय माहितीये का, कुठलंही गाणं हे, आणि पाश्चिमात्यचं तसंच झालं. म्हणजे आम्ही IIT असताना बिथोन काय, मोझार्ट काय, मग चॅकोस्की काय, मग सिम्फनी म्हणजे काय, कॉन्सर्टो म्हणजे काय, सुरूच प्रत्येक गोष्टीत घुसायचं आणि काहीतरी विचार करायचा. सगळं काय आलं नाही. याच्यातलं जे सौंदर्य शास्त्र असतं ते मुळात सांगणाऱ्या माणसाला किंवा लिहिणाऱ्या माणसाला स्वतःला कळायला लागतं. म्हणजे सौंदर्यशास्त्रामध्ये सुद्धा जे अनेक दृष्टिकोन मानले जातात, किंवा अगदी पूर्वीच्या काळात संगीताचं विश्लेषण जे बाळकृष्ण बुवा बोबे करायचे, ते आजकालच्या काळातले तरुण समीक्षक करतील अशातला भाग नाही.
तुम्ही याच्या मधला दुवा कुठेतरी, मग ते पाश्चिमात्य संगीत असेल किंवा भारतीय शास्त्रीय संगीत असेल, आणि त्यांच्या बघण्यामधला एक दृष्टिकोन तुम्ही पकडलात, तो ऑब्जेक्टिव्ह असेल किंवा सब्जेक्टिव्ह असेल, तुम्ही परत त्या दोन्हीमध्ये फरक मानता येईल मलाही माहितीये, पण सौंदर्य शास्त्रातले हे दृष्टिकोन स्वतःचे डेव्हलप करून मग ते वाचकांपर्यंत मांडायचे, ही प्रक्रिया तुम्ही कशी करता? नाही, मुख्य म्हणजे काय ना, माझ्या आपण सौंदर्यशास्त्र यूज म्हणजे, पण माझा दृष्टिकोन सगळ्याच लिखाणातला, की एक शोधक, एक विद्यार्थी, एक कुतूहलाने बघणारा एक मुलगा जसा असतो ना, अरे काय काय मस्त आहे आणि किती छान आहे बघा, मला आवडलं, मला आवडलं तसं मी लिहिलेलं, तुम्हालाही ते आवडलं, आपण सगळे म्हणून मजा करूयात आणि ह्याच्या पुढे आपण सगळे ह्याच्या पुढे जाऊन शिकू, असं असतं. मला कळलेलं आहे, मी कोणतरी मोठा आहे आता मी तुम्हाला सांगतो असं कधीही नसतं. म्हणून मी कधी समीक्षकाची भूमिका घेत नाही. मी माझी भूमिका हे किती छान आहे हे उलगडून सांगण्यामध्ये असते. तेच नादवेदमध्ये, तेच गाण्यामध्ये, तेच सिम्फनीमध्ये आहे. म्हणजे सिम्फनी मी जे लिहिलंय दीपा देशमुख बरोबर, त्या ठिकाणी तेच आहे, किंवा जपूरचा मध्ये आहे, किंवा आणखीन कॅनव्हास मध्ये पुन्हा मी तिने लिहिलेले, त्यात हाच उद्देश आहे. पण आता याच्यात सौंदर्यशास्त्रामध्ये दोन महत्वाच्या गोष्टी, आपल्याला इतिहास आपल्याकडे भरत मुनींनी ते लिहिलेलं 8 रस त्यांनी आपल्याला सांगितलेले आहे, तरी त्यांनी आपल्या सौंदर्यशास्त्राची खरं म्हणजे सुरुवात तिकडनं होते आणि त्यांची प्लेटो आणि अनेक याच्यापासून होते. खरं म्हणजे प्लेटोची पहिली गोष्ट एक क्लिअर करतो की ऑब्जेक्टिव्ह आणि सब्जेक्टिव्ह असे दोन वाद हे पूर्वीपासून चालू आहेत. ऑब्जेक्टिव्ह एस्थेटिक्सचा अर्थ असा की मला एखादी गोष्ट सुंदर जर का दिसली किंवा वाटली तर त्या गोष्टीतच इंट्रिन्सिक काहीतरी आहे, ती त्या गोष्टीची प्रॉपर्टी आहे, त्यात माझा काही संबंध नाही. कोणीही ती बघितली तरी सुद्धा ती सुंदरच दिसेल, हा त्याच्यात हे आहे की ऑब्जेक्टिव्हली ती सुंदर आहे, तर त्या गोष्टीची प्रॉपर्टी आहे. सब्जेक्टिव्ह असं मानते की नाही, ती मला सुंदर वाटते म्हणून ती गोष्ट ती सुंदर आहे. तर प्लेटोची जी होती ऑब्जेक्टिव्ह एस्थेटिक्सची थेअरी की त्या गोष्टी, पायथागोरसची तशीच थेअरी. पायथागोरसचे सगळे आकडे आणि वेगवेगळे आकार, त्यातलं ते जे काय सौंदर्य वाटतं, वर्तुळ सगळ्यात सुंदर आहे असं वाटतं. तर मला असं वाटतं की मी दोन्ही ऑब्जेक्टिव्ह आणि सब्जेक्टिव्ह दोन्हीच्या मधला आहे. म्हणजे असं की काही गोष्टी ऑब्जेक्टिव्ह असतात आणि काही सब्जेक्टिव्ह आहेत, आणि त्या ऑब्जेक्टिव्ह का आहे त्याच्यावर काही, इनफॅक्ट डेव्हिड डॉयश एक सायंटिस्ट आहे, त्यांनी तर फार काही गोष्टी या ऑब्जेक्टिव्ह ज्या आहेत, आता उदाहरणार्थ एखादा माणूस किंवा एखादी स्त्री किंवा एखादं फूल किंवा काही हे सुंदर जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्यामध्ये बायोलॉजी इन्व्हॉल्ड असते, एक लक्षात ठेवा. इनफॅक्ट त्याचा खूप इंटरेस्टिंग एव्होल्युशनरी बायोलॉजी आणि एव्होल्युशनरी सायकोलॉजी एक विषय इतके भयंकर आहेत की आपल्याला एखादी गोष्ट सुंदर वाटण्याकरता जे ब्रेन मधली आपली सर्किटरी निर्माण झालेली आहे, ती सर्किटरी म्हणजे मला एखादी किंवा ए ला बी ही सुंदर वाटली तर याचा अर्थ का वाटावी याचं कारण म्हणजे त्याच्यात सेक्शुअल रिप्रोडक्शनचा संबंध असतो की त्या सौंदर्यामध्ये रिप्रोडक्शन होण्याची शक्यता, म्हणजे कंबर लहान असणं, अशा अनेक सगळे अवयव चांगले सुंदर वाटण्याचे जे परिमाण जे आहेत ती रिप्रोडक्शन कडे आणि एव्होल्युशन ह्याच्याशी त्याचा संबंध आहे. त्यातनं आपली ब्रेन तयार झाली, म्हणून त्यात ऑब्जेक्टिव्हिटी आहे थोडक्यात. म्हणून बहुतांशी वेळेला सौंदर्याच्या व्याख्या ज्या आहेत किंवा त्या भयंकर वेरी होत नाही. एखाद्याला खूपच कुरूप वाटणाऱ्या गोष्टी दुसऱ्याला प्रचंड सुंदर खूप कमी वेळा आढळतात. त्याचं कारण त्यात ऑब्जेक्टिव्हिटी, त्याची कारण खूप एव्होल्युशन, बायोलॉजी, एव्होल्युशन, सेक्शुअल रिप्रोडक्शन असं बरंच जावं लागेल आपल्याला. पण तुम्ही कलेकडे जेव्हा बघता बरं का, त्यामध्ये पुन्हा काही ऑब्जेक्टिव्ह काही सब्जेक्टिव्ह असतात, पण त्यात सब्जेक्टिव्ह एलिमेंट खूप असतात. उदाहरणार्थ संगीत जर का घेतलं तुम्ही तर संगीतात माझा किशोर आमोणकरांचा एकदा खूप मोठा एक चर्चा झाली, वाद म्हणता नाही पण मजेदार चर्चा. त्यांच्या घरी बऱ्याच जात असे आणि त्यांचं माझ्यावर खूप प्रेम होतं, म्हणजे अगदी. मग त्यांना उगीच मी विचार करणारा हुशार वाटायचो, चुकीची समजूत होती, पण त्यांना आमच्या खूप गमती व्हायचा. तर किशोर ते मला म्हणायचे की मला तुम्हारे स्वर असे, मला माझं कनेक्शन जुळतं थोडक्यात माझं, आणि मला ते सूर जे आहेत हे युनिव्हर्सल आहेत. तर मी म्हटलं मग तुमचा राग जर का आपण म्हटलं मॅनहॅटन मध्ये पेन स्टेशनच्या
तिथे मी अनेकदा जायचो न्यूयॉर्कमध्ये पेन स्टेशनवरती, सगळे लोक ते एस्केलेटरवरून वरती येतात आणि सूट बूट घालून बराबर वेगवेगळ्या ऑफिसेस मध्ये जात असतात. म्हटलं तर पेन स्टेशनवरती सकाळी 8 वाजता मी टेप रेकॉर्डर लावला, त्याकडे टेप रेकॉर्डर होते, आणि म्हटलं तुमचा मियाकी तोडी लावला तिथे. तुम्हाला काय वाटतं की सगळी माणसं अशी जमतील आणि वा 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 करतील असं वाटतंय का तुम्हाला? तर त्या हबकल्यात आणि अर्थात कळलं की काहीतरी गडबड आहे. अर्थात किशोरी ताई भन्नाटच गायक होतं, म्हणजे ऍब्सोल्युटली आय एम अ ग्रेट फॅन. पण प्रश्न काय ठिकाणी की आपल्याला एखादी गोष्ट आवडणं, या ठिकाणी ह्या 3 महत्वाच्या गोष्टी असतात: हिस्ट्री, जॉग्राफी आणि कल्चर. हिस्ट्री म्हणजे दुसऱ्या शतकातलं जे गाणं असेल ते मला आज आवडेल का? एवढंच कशाला, गेल्या पिढीतलं गाणं. आज 1940 सालची गाणी लताची मी कोणाला ऐकवली, 50 सालची, तर कित्येक तरुणांना वाटतं काय चाललंय. तर लताची बरीच चांगली आहेत, पण कित्येक वेळ जुनी फार संथ गाणी आवडत नाहीत त्यांना. एकाच पिढीतलं अंतर बरं का. तर इतका इतिहासाचा फरक पडतो, भूगोलाचा फरक. मला आफ्रिकेतलं कुठल्या तरी एका जमातीचं म्युझिक आणलं तर मला अगदी काहीतरी वेगळं गंमत म्हणून 2 मिनिटं 5 मिनिटं ऐकीन, पण मी तसं बुडून जाईन का किशोरदांच्या मालकंसासारखं किंवा भीमपलास सारखं किंवा कुमारांच्या धानी किंवा देसी सारखं, अरे क्या बात आहे, असं मी करीन का? नाही का. कारण भूगोलाचा फरक आहे. आणि कल्चर अगदी इतिहास भूगोल तेच धरले, म्हणजे अगदी सगळे मिळून अगदी पुण्याचं मुंबईत आहोत आपण बरं का, आणि पिढी सुद्धा तीच आहे, तरी सुद्धा मग फरक पडतो तो क्लास, कास्ट आणि अपब्रिंगिंग. म्हणजे एखाद्या कामगार वर्गातल्या किंवा एखादं भंगार विकणाऱ्या माणसाला भीमसेन जोशींचा मालकंस आवडेलच असं नाही, तर त्याची चूक नाहीये. हा भाग पुन्हा म्हणजे सब्जेक्ट म्हणजे हा वाद कुठे निर्माण होतो किंवा क्लासिकल वाली मंडळी, लहानपणापासून हा प्रश्न मला भंडावतोय म्हणून मी एवढं पॅशनेटली बोलतोय. क्लासिकल वाल्या मंडळी आम्ही कोणतरी मोठे, तुम्ही काय हिंदी सिनेमातली गाणी ऐकता, त्यात पुन्हा एक उतरण नाही बरं का. म्हणजे कुमार गंधर्वांना जे ऐकतात त्यांना वाटतं आम्ही काहीतरी इंटेलेक्च्युअली फार मोठे, तुम्ही काय छे 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 काहीतरी असे फालतू तुम्ही कोणतं ऐकता. त्यात सुद्धा ज्यांना कुमार गंधर्व आवडतात ते पुन्हा जसं ज्यांना आवडतो त्यांचं ते म्हणतात हे काय फालतू गाणं आहे. मला तर त्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. दिस इज रिडिक्युलस. म्हणजे हे अत्यंत मूर्खपणाचं विधान आहे. कारण त्यात पहिली गोष्ट म्हणजे त्यात हिस्ट्री, जॉग्राफी आणि कल्चर. कल्चर मध्ये 3 भाग: क्लास, कास्ट आणि पुन्हा अपब्रिंगिंग. तुम्हाला काय तुमच्यावर या सगळ्यावरनं तुम्हाला एखादी गोष्ट आवडते की नाही हे ठरतं. संगीतामध्ये आता मला 2 मिनिटं फक्त साहित्याच्या विषयी बोलू दे, कारण मला माहिती आहे लांबतंय थोडं, फार महत्वाचं. साहित्याच्या विषयी तेच आहे, पण साहित्याच्या विषयी थोडं वेगळं असं की त्यात फॉर्म आणि कंटेंट असे 2 भाग आहेत. तुम्ही कसं मांडता, कित्येक वेळ तुमची भाषा अप्रतिम असते, तुम्ही सुंदर मांडता, पण तुझं कंटेंट काय आहे? तो कंटेंट म्हणजे कित्येक वेळा व्हॉट्सअपवर मेसेजेस असतात की छान फुलरी भाषेमध्ये कविता करतात, अलीकडे म्हणजे पाठवतात एकमेकांना, चांगलं असतात, भाषा चांगली असते क्वचित एखादी, पण त्यात कंटेंट काय आहे? म्हणजे मी झपूर्झा लिहिलं, झपूर्झा तर पहिला मी जरूर वाचा, इनफॅक्ट तिन्ही बोललो, पण त्यातला हेमिंग्वे घ्या, स्पॅनिश सिव्हिल वॉर मध्ये जाऊन माणूस लढतो काय. डिकन्स घ्या, डिकन्स स्वतः बाल कामगार होता. किंवा लॉरेन्स घ्या, नॉटिंगहॅम, तो सन्स अँड लव्हर्स उगीच कादंबरी येत नाही, मी त्या नॉटिंगहॅम मध्ये फिरलोय चक्क त्याच्या मागे. तो त्या कोळशाच्या खाणीतलं आयुष्य काय असतं, टॉल्स्टॉयचं आयुष्य बघा, डोस्टोव्स्की बघा, त्याला मृत्यूदंड झालेला आणि एकदम तो सुटतो काय, वडिलांचा खून काय होतो, हे सार्त्र, कामू, काफका, म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर जी उद्ध्वस्तता आणि त्यानंतर मग थिएटरमध्ये ऍब्सर्ड निर्माण होतं आणि माणूस आयुष्याला क्वेश्चन करायला लागतो, त्यातून मग येनस्को तयार होतो आणि इतर अनेक. तर हा जो पाश्चिमात्य, मी इंग्लिश लिटरेचर चांगलं आपलं वाईट असं म्हणायला जात नाही, मी मला एकच सांगायचं की अनुभवाची जी काही शिदोरी आहे ना या लेखकांकडे, स्वतः अनुभवलेलं किंवा प्रचंड वाचनाने मिळवलेलं एक, ते मला आपल्याकडे कमी वाटतं खरं सांगायचं. मी अगदी सगळ्याच कादंबऱ्या दादरच्या माडीवरनं दुसऱ्या मजल्यावरनं लिहिलेल्या सुखवस्तू मध्यमवर्गाचा एक मुलगा अमेरिकेला, एक इकडे, मी प्राध्यापक, अशा सगळ्याच अशा भाग नाही, पण आपल्यामध्ये अनुभव संपन्नता ही कमी आहे. मी जनरल स्टेटमेंट करतोय, मला स्वतःला मर्ढेकर, केशवसूत, विंदा करंदीकर, खानोलकर, कुसुमाग्रज अत्यंत आवडणारे म्हणजे, आणि आणखीन एक 10 काढता येतील, मी नाव 2 सांगत नाही, एका जागेतलं दुसरं नाही, पण
अनेक पाठारे आहेत, राजन गोवास आहे, अनेक लोक अप्रतिम लिहितात आणि मला आवडतात, ते भेटतात, पण असे आपल्याकडे कमी आहेत. आणि त्याचं कारण मला काही समजत नाही. आपल्याकडे एवढं आता स्वातंत्र्य होऊन गेलं, आपल्याकडे एवढे महापूर आले, आपल्याकडे एवढं प्रचंड दुष्काळ पडले, आपल्याकडे मोठमोठ्या हे झाल्या, म्हणजे आता मायग्रेशन झाली बरं का, एवढी लोक कामावरनं इकडनं तिकडे जातात, मग ज्याच्यावर स्टाइनबेकनी ग्रेप्स ऑफ राथ लिहिली. तर अशा तशा इतक्या गोष्टी आहेत आपल्याकडे. पण दलित साहित्यामध्ये काय की झाले, सोनकांबळ्यांची आठवणीचे पक्षी आलं, दलित दया पवार आहेत, नामदेव रसाळ आहेत, इतर अनेक लोक मोठे तयार झाले, शंकाच नाही. म्हणजे आणि कोसलासारखी कादंबरी सुद्धा आपल्याकडे आली. मी आता नाव घेत नाही, मी अनेक मला आवडतात, पण एकंदरीत व्याप्ती बघितली ना खरं म्हणजे, तर भारतामध्ये खूप, मराठीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर एक चांगलं दर्जेदार असं, भाषाही उत्तम आणि आशय संपन्नता सुद्धा अतिशय चांगली, असं जे काय साहित्य निर्माण व्हायला पाहिजे होतं, त्या मानाने आपल्याकडे ते कमी होतंय असं मला वाटतं. अच्युतजी, मला तुमच्याविषयीचे काही आक्षेप जे आहेत त्याच्याविषयी तुम्हाला विचारायचं आहे आणि काही गोष्टी स्पष्टपणे तुमच्या समोर मांडायच्या आहेत, कारण ज्या बोलल्या जातात त्याला काही वेळा तुम्ही उत्तरही दिलेली आहेत. पण आजचा प्लॅटफॉर्म असा आहे की लाखो लोक आपल्याला बघतायत आता, आणि तुमचे विचार जाणून घेण्याची लोकांना खरंच खूप इच्छा आहे. मुळात म्हणजे अच्युत गोडबोले हे कायम रिक्रिएशन का करतात? जगातल्या इतर गोष्टींवरचं त्यांचं लिखाण हे रिक्रिएशन करणारं किंवा त्याच्यावर रिॲक्ट होणारं, रिॲक्शनरी स्वरूपाचं किंवा आस्वादक, समीक्षक किंवा अशा प्रकारचं असतं. आणि दुसरा एक आक्षेप की जे तुम्हाला साहित्य वर्तुळातले काही खवचट लोक अच्युत गोडबोलेच्या ऐवजी गुगल गोडबोले म्हणतात. आता हे काय आहे? ते जसं तुम्ही म्हणालात की सिरियस लिखाण मगाशी आपलं होऊ शकत नाही ललित प्रकारामध्ये, इतर चांगलं दिसत नाही सकस आणि ओरिजिनल असं, तसं या तुमच्या प्रकारच्या लिखाणाला असं का म्हटलं जातं? त्याच्या मागचे श्रम, कष्ट हे का बाहेर येऊ शकत नाही? मला खरं म्हणजे कारण कळत नाही. आता माझी 30 पुस्तकं झाली, मुसाफिर किती 70-75 हजार गेले असतील, मनात किती 60-65 हजार, बाकी 30-40-50 हजार. आणि मला ज्ञान शाखेचं अतिशय आकर्षण आहे, आणि त्यामुळे प्रत्येक विषयात मी विद्यार्थी होऊन शिकणं बरं का, हे मला फार छान वाटतं. लहान मुलाचं कुतूहल असतं, मला नेहमी वाटतं की कुतूहल का गेलं आणि माणुसकी गेली, तर माणूस पण गेलो त्या, ते ज्या दिवशी जाईल त्यावेळी मी संपलेलो असेल, श्वास चालू असेल नसेल माहित नाही, कोविडच्या ह्याच्यात तोही बंद होईल कदाचित, पण मुख्य म्हणजे कुतूहल जाणं. म्हणजे 1,00,000 वर्षापूर्वी माणूस जेव्हा अवतरला तेव्हा चंद्र सूर्य उगवत मावळत असतील, समुद्राला ओहोटी भरती येत असेल, ज्वालामुखी असेल, भूकंप असेल, इंद्रधनुष्य असेल, माणसाने का हा प्रश्न विचारला आणि विज्ञान तयार झालं. मग माणसाने ते आपल्या फायद्याकरता वळवलं, त्याला तंत्रज्ञान तयार झालं, तो एकत्र राहायला लागला, आणि त्यातून समाजशास्त्र, अर्थशास्त्र, मानसशास्त्र हे सगळे तयार झाले, आणि माणसाने स्वतः आयुष्याचा अर्थ शोधायला सुरुवात केली, एक्सप्रेस व्हायला सुरुवात केली, आणि त्यात संगीत, साहित्य, चित्रकला निर्माण झाली. मला असं त्याचे भयंकर हे कसं निर्माण झालं असं, हे कोणी निर्माण केलं, ही कोण माणसं होती, त्याचा इतिहास काय, त्या मागच्या प्रेरणा काय होत्या, आणि त्या कल्पना काय होत्या. म्हणजे अगदी रिलेटिव्हिटी म्हणजे काय होती, ती न्यूटनपेक्षा वेगळी का, त्याची आइन्स्टाईनची ग्रॅव्हिटीची थेरी न्यूटन वेगळी का, किंवा 1400 कोटी वर्षापूर्वी विश्व निर्माण झालं म्हणजे काय, म्हणजे त्याच्या अगोदर काय होतं. अगोदर हा प्रश्न चुकीचा आहे, कारण वेळच मुळी त्यावेळी सुरुवात झाली. हा जो प्रकार ना, हे सातत्याने प्रश्न विचारणं, कुतूहल आणि शोधत जाणं, ह्यानी मला प्रचंड हे झालेलं, आणि ते मी शोधत जातो. आणि लकीली मला खूप पुस्तकं त्यात सापडली. माझ्याकडे स्वतःकडे 4,000 पुस्तकं आहेत, सगळी वाचलेली नाही, 20-25% वाचली आहेत, पण बाकीची मी व्हर्टिकली वाचून ठेवले. मला काय त्यात माहिती आहे, मधले चॅप्टर वाचले, पहिला शेवटला चॅप्टर वाचलाय, तेव्हा मला काय माहिती आहे. पुस्तकं लिहिताना त्यातली 100 पुस्तकं बाहेर येतात, त्यातले 20-25% मी वाचलेली असतात, आणि बाकीच्या मग त्यात रेफरन्स, काहींचं एक पान, काहींचं एक चॅप्टर, अशी करून मग ती पुस्तकं तयार होतात. मी इंटिग्रेटर आहे. हा आक्षेप केव्हा येतो की मी स्वतःला क्रिएटिव्ह काहीतरी म्हणत असेल ना, किंवा मी काहीतरी वेगळं काहीतरी, मी मुळीच वेगळं काही करत. मला मराठी ज्ञानभाषा झाली पाहिजे, म्हणजे मराठीमध्ये पाश्चिमात्य ह्याच्यात जे प्रचंड ज्ञान आहे, ज्याचा मला फायदा मिळाला, कारण मी एक विशिष्ट वर्गातला होतो, वर्णातलं होतो, मी शिक्षण घेऊ शकलो, की मी भयंकर काही मोठं समजत नाही स्वतःला, पण ही जी मला करायला मिळालं, त्याचा फायदा मराठीतल्या लोकांना मिळावा. त्यांना पुन्हा 100 पुस्तकं शोधा, ते बघा, इंग्रजी वाचा, पुन्हा ते सगळं कोलेट करून असं छानपैकी एक रसायन त्यांच्या समोर द्यावं.
मग अर्थशास्त्र असो, विज्ञान असो, संगीत असो, साहित्य असो, चित्रकला असो, चित्रपट असो, नॅनो टेक्नॉलॉजी असो, गणित असो, बरं का, या सगळ्या विषयातल्या मला शब्द तुमचा आवडला आणि इतक्या मुलाखतींमध्ये तुम्ही हा पहिल्यांदा शब्द वापरलाय, तुम्ही इंटिग्रेटर आहात, हे मला फार आवडलं. माझ्या दृष्टीने तुम्ही एक फार चांगले आस्वादक सुद्धा आहात आणि तुमचं हे जे मराठीमध्ये ज्ञान लोकांपर्यंत नेण्याचं तत्व आहे ते मला नेहमीच आवडतं. मला एक थोडा वेगळ्या अँगलनी प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. 2 मिनिटं उत्तर फक्त बघायचं, तेवढी परवानगी दे मला. अरे बोला. नाही, काय माहितीये का की मागे एकदा एका मासिकामध्ये माझ्यावर कोणत्या असा आरोप केला होता, हे काय, मला 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 विकिपीडिया गोडबोले म्हणून, गुगल गोडबोले जे म्हणतात ना ते असे. तर पहिली गोष्ट म्हणजे मी गुगल फिगल असल्या गोष्टी फार काही वापरत नाही. ते वापरतो केव्हा माहितीये ना, पुस्तक संपत आल्यानंतर काही डेट्स चेक करायचे असतील, काही गमती जमती चेक करायचे असतील, काही रेफरन्सेस चेक बरोबर आहे की नाही बघायचं असेल. पहिल्यांदा एक गोष्ट क्लिअर करू इच्छितो की विकिपीडिया वापरणं ह्याच्यात मला काहीही चूक वाटत नाही. ऑन द कॉन्ट्ररी, विकिपीडिया ही कुठली तरी कागदी पुस्तकांच्या पेक्षा चांगला सोर्स आहे असं माझं मत आहे. कारण विकिपीडियामध्ये समजा ते कन्फर्म नसेल ना तर ते लिहिलेलं असतं की हे आम्ही याची खात्री देऊ शकत नाही, अजूनही कन्फर्म करा, ज्यांना काही ऍडिशन करायची असेल तरी ऍडिशन करा, आम्ही ते तपासून घेऊन नंतर ते ऍड करू. विकिपीडिया ऑन द कॉन्ट्ररी तुम्ही वाटेल ते घालू शकत नाही, नसेल तर लिहितात की हे अजूनही पूर्ण नाही, हे कन्फर्म नाही. असं कागदी पुस्तकावर तसं काही प्रॉब्लेमच नाही, तुम्ही काही लिहिलं ते तुम्ही मानता लगेच ते बरोबर आहे म्हणून. हे कसं? तर ऑन द कॉन्ट्ररी विकिपीडिया इज अ एक्सलंट सोर्स, फक्त मी तो कमी वापरतो, पण तो वापरल्यावर मला काहीही त्यात चूक वाटत नाही. आता दुसरा मुद्दा असा की त्याच्यात असाच एक आरोप केला होता की हे काय तुम्ही सगळं विकिपीडियावरनं घेता होय. तर मी त्या असं लिहिलं होतं की माझी 30 पुस्तकं मराठी, 4 इंग्रजी येतात, पण त्यावेळेला मला वाटतं की ती 25 असतील, 20 असतील, मला माहित नाही. म्हणलं प्रत्येक पुस्तकामध्ये 40-50 चॅप्टर्स असतात, म्हणजे प्रत्येक सगळ्या पुस्तकातले चॅप्टर एकत्र केले तर 1000-1200 होते, प्लस माझी वर्तमानपत्रातले आर्टिकल सगळी धरली तर काहीतरी 2000 होती. म्हणलं 1% म्हणजे त्यातली 20 आर्टिकल्स, कुठल्याही पुस्तकातली वर्तमानपत्रातली 1% म्हणजे 2000 आतापर्यंत 1% आर्टिकल्स किंवा अगदी 0.5% आर्टिकल, 10 आर्टिकल्स ही ह्याच्यावरनं, या इंटरनेटच्या यावरनं कॉपी केलेलं आहे असं तुम्ही मला दाखवा. ते जर का दाखवलं तर मी जाहीर माफी मागेन आणि पुस्तक लिहिणं थांबवीन. ते का नाही झालं तर तुम्ही जाहीर माफी मागा, असं मी त्याला त्याच मासिकामध्ये उत्तर दिलं. त्याला अर्थात त्याच्यानंतर त्याकडे उत्तर आलं नाही. ह्यात गंमत काय आहे की विकिपीडिया वापरण्यात मला चूक वाटतच नाही. प्रॉब्लेम फक्त एवढंच आहे की मी ते वापरत नाही. मी ते 100 एवढी पुस्तकं जमा कशाला केली. पुस्तकांचा वापर नक्की मी करतो, यात शंकाच नाही. अनेक पुस्तकांचा वापर करतो, काहींचा माझ्यावर खूप मोठा प्रभाव आहे. काय माहितीये का, म्हणजे आयझॅक ॲसिमो असेल, कार्ल सगान असेल, बरं का, बिल ब्रायसन असेल, इतके उत्कृष्ट, जॉन ग्रिबिन नावाचा लेखक आहे बरं का, हे इतके फॅन्टॅस्टिक, इओ विल्सन आहे हार्वर्डचा, म्हणजे अप्रतिम हे, माधव गाडगीळ त्याच्याबरोबर काम केलेलं आहे, नंदा खरेने त्याच्याबरोबर पुस्तक लिहिलंय, इतके जॉन डेव्हिस आहे, ही अशा इतक्या, माझ्याकडे खूप मोठीच यादी आहे, म्हणजे इतक्या लेखक. पण अच्युतजी मला एक सांगा, तुम्ही मगाशी इंटिग्रेटर शब्द वापरलात, आणखीन एक तुमच्याबद्दल प्रवाद आहे की तुम्ही हायटेक, भयंकर हायटेक असे ऑथर आहात. म्हणजे प्रॉबेबली आत्ताच्या हायटेक म्हणजे प्रचंड प्रमाणावर टेक्नॉलॉजी. आता अर्थात तुम्ही कॉम्प्युटर फील्ड मधलेच होतात, तुम्ही त्या क्षेत्रातले सीईओ होतात, आयटी माहितीये तुम्हाला, सगळं माहितीये, पण तुमच्यातला हा प्रवाद फार कुजबूज स्वरूपात ऐकू येतो बरं का, की हे हायटेक असल्यामुळे हे सगळ्या गोष्टी सुपरसीड करतात आणि हे घोस्ट रायटर सुद्धा बाळगतात. किती टक्के याच्यामध्ये? नाही, पहिली गोष्ट काय, मी माझ्याकडे अनफॉर्च्युनेटली कोणी घोस्ट रायटर नाही. एक गोष्ट मात्र नक्की की 10 मला शारीरिक बरेच प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे मला बीपी, डायबिटीस आहे, माझं वय आता 15 ऑगस्ट माझा वाढदिवस आहे. सगळ्यांनी अर्थातच मला मुसाफिर मला पहिलं वाक्यच आहे, त्यामुळे 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन, त्याच दिवशी माझा वाढदिवस आहे, त्यामुळे मला 70 वर्ष पूर्ण होतील. हे आम्ही सांगणार नव्हतो अच्युतजी, ते वय तुम्ही सांगितलं म्हणून लोकांना खरं वाटेल आता. नाही, केस रंगवले की सगळं बरोबर. पण तुम्ही 70 वर्ष पूर्ण करताय आणि ही अतिशय म्हणजे. पण महत्वाचं असं की त्या स्पॉन्डिलायटिस जेव्हा मला त्रास व्हायला लागला आणि मग सातत्याने बसून ते लिहिणं, ते पुस्तक बघणं, हे मला अवघड जायला लागलं. आणि ते जेव्हा अवघड जायला लागलं तेव्हा मी ठरवलं की माझ्या डोक्यात प्रोजेक्ट, आता सुद्धा माझ्याकडे 20
पण ते मला जमणं शक्य नाही. आता आणखीन किती वर्ष काय आणि किती कसले प्रोजेक्ट होणार मला माहित नाही, पण उत्साह मराठीमध्ये आणण्याचं मला एक स्वप्न खूप मोठं पण होतं. मग ती प्रोसेस काय, आम्हाला ती प्रोसेस जाणून घ्यायची आहे. म्हणजे आम्ही असं ऐकलंय की काही लेखक हे सोन्याच्या पेनच्या निबनी लिहितात, काही लेखक हे डिक्टेशन देतात. मला काय नक्की? अरे तुला ते सांगतो म्हणजे लेखकांच्या वेगवेगळ्या पद्धती असाव्यात, पण नाही, तुम्हाला स्वतःला भावणारी पद्धत कुठली? मला टायपिंग जमत नाही, पहिली गोष्ट. 32 पैकी 23 वर्ष माझ्याकडे सेक्रेटरी होते, काय 2 माझ्या एक्झिक्युटिव्ह ऑफिस सुद्धा त्यात 2 बीटेक IIT आणि MBA IIM वगैरे असले होते. खूपच साम्राज्य होतं. हजारो सॉफ्टवेअरच्या लोकांच्या कंपन्या चालवताना ते जाऊ दे. पण त्यामुळे मी स्वतः, मला अनफॉर्च्युनेटली त्याची सवय नाहीये आणि त्यामुळे मी हाताने लिहितो आणि मी चक्क स्कॅन करून पाठवतो. मला हो, मग मदत करणाऱ्या ज्या आहेत त्या मला टाईप करून पाठवतात. मग मी त्या हाताने करेक्ट करतो, पुन्हा स्कॅन करतो आणि ते पुन्हा पाठवतो. अशा तऱ्हेने माझी 30 पुस्तकं, प्रत्येकी 400 ते 600 पानी, 30 पुस्तकं झालेली आहेत. पण म्हणजे तुम्ही डिक्टेशन देत नाही, स्पीच टू टेक्स्ट वापरत नाही, हे काही करत नाही. पण एक मात्र मला कबूल केलंच पाहिजे की गेल्या 5-7 वर्षात ही पुस्तकं जी आहेत, त्या विशेषतः झपूर्झाच्या नंतरची, त्यामध्ये मी सहलेखनाचा वापर खूप केला. ह्याच कारणामुळे की स्पॉन्डिलायटिस झालं तर मला लक्षात आलं की मी स्वतः जर का केलं तर आणखीन इतकी पुस्तकं मी करू शकेन, माझ्या डोक्यात खूप आहे. मग सहलेखन केलं आणि लकीली मला खूप चांगल्या सहलेखन करणारी खूपच चांगली मंडळी मिळाली. त्यामध्ये म्हणजे अगदी सुलभाताई होतीच नादवेची, अतुल काहते अतुल होता. हो, खूपच उत्कृष्ट. त्यानंतर नीलांबरी जोशी आणि मी झपूर्झा, लाईमलाईट लिहिलं. दीपा देशमुख बरोबर अनेक पुस्तकं लिहिली. जीनियसची तर एवढी मालिका, कॅनव्हास आणि सिम्फनी, एवढी मोठमोठी पुस्तकं लिहिली. वैदेही लिमये बरोबर बर का, आता सूक्ष्म जंतूंच आमचं येत आहे, पण रक्त आणि व्हिटॅमिन्स ही अतिशय उत्कृष्ट पुस्तक आहेत. लोकांना त्याची कल्पनाही नसते, पण उत्कृष्ट पुस्तक आहेत ती. कारण वैदेही स्वतः बायोकेमिस्ट्रीची PhD आहे, जर्मनीत शिकवते, असं ते आहे. माधुरी काजवे बरोबर मी मायलॉट नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे बरं का. लॉचा इतिहास आहे, ते अतिशय सुंदर अशा तऱ्हेचं हे पुस्तक आहे. माझ्या अजूनही आता आणखीन काही पुस्तकं येणार आहेत. मी अमृता देशपांडे बरोबर आणि आसावली निफाडकर बरोबर माझी काही पुस्तकं प्लॅन आहेत पुढे. आता मला हे मी का करतो बाबा, ते प्रोसेस अशी असते की पहिल्यांदा विषय कळणं, म्हणजे सॉफ्टवेअरमध्ये त्याला मी प्रोजेक्ट इनिशिएशन म्हणतो की असं हे पुस्तक लिहायला पाहिजे, हे डोक्यात यायला पाहिजे. मग ते डोक्यात आल्यानंतर त्याची रचना काय असावी, त्याची पानं किती असावी, ते चॅप्टर्स किती असावे, त्याकरता पुस्तकं कुठली आणायची. आणि बहुतांश वेळा पुस्तकं सुद्धा कित्येक वेळा मी विकत घेतलेले असतात किंवा मिळून घेतलेले असतात. पण त्याची रचना कशी असली पाहिजे, काय काय आपण त्याच्यात घेणार आहोत, हे सगळं ठरवणं, प्लॅनिंग करणं, हे आम्ही मिळूनच करतो. पण त्यात माझा खूप मोठा वाटा असतो. म्हणजे मेथडॉलॉजी आणि त्याची मोडस ऑपरेंडी फॉर रिसर्च ही सगळी तुमची असते. आमच्या सॉफ्टवेअरच्या भाषेत त्याला प्रोजेक्ट डिझाईन, अनालिसिस, मॅनेजमेंट, आम्ही सॉफ्टवेअरच्या भाषेत त्याला हे घेऊन मला सांगा अच्युतजी, मला एक खरोखर सांगा, कमी महत्व दिल्यासारखं होईल, पण नाही, अजिबात नाही. ह्याला 60 ते 70% सॉफ्टवेअरचं सक्सेस ह्याच्यावर अवलंबून असतं. हो, बरोबर. मला एक प्रश्न अजून विचारायचा आहे तुम्हाला, की तुम्ही तुमच्या बाजूने करत असलेलं लिखाण हे खरोखर संशोधनात्मकच असतं, पण कला ही एक सर्जनशील गोष्ट आहे. क्रिएटिव्ह आर्ट्स असतात, संगीत म्हणा, नृत्य म्हणा, गायन म्हणा, हे सगळं. मग अच्युत गोडबोले या माणसांनी स्वतःच्या डोक्यातनं आलेलं फिक्शन बुक आजपर्यंत का लिहिलं नाही? त्यांनी कादंबरी का लिहिली नाही? त्यांनी कथा का लिहिली नाही? त्यांनी कविता का लिहिली नाही? मी अगदी चांगला प्रश्न. मी फक्त 1-2 वाक्य मगाचे की आतापर्यंत सहलेखनाने जी माझी पुस्तकं झालेली आहेत त्यामध्ये ती चांगली होण्याचं कारण, आणि मी पूर्ण श्रेय त्याचं सहलेखकांनाच देतो, माझ्या पुस्तकातच देतो, बाहेर जाहीर भाषणात देतो, आता पण या प्रोग्राम मध्ये मी देतोय. म्हणजे कित्येक वेळेला प्रत्यक्ष लिखाणामध्ये त्यांचा भाग चिकार जास्त असतो. खूप आमच्या चर्चा अर्थात होते, खूपच करेक्शन होतात, बऱ्याच आवर्तनात ते जातात. पण
त्यांच्याशिवाय ती पुस्तक होऊ शकली नसती. त्यामुळे हे सगळं श्रेय त्यांनी पूर्ण जरी घेतलं त्याचं मला काही हरकत नाही. हे मला अगदी नमूद करून सांगावं असं वाटतं इथे. पण मला पुन्हा असं वाटतं हे कोणी केलं, हे केलं, ते केलं, 20% केलं, 40, कित्येक पुस्तकात माझ्या जुन्या पुस्तकाचा भाग वापरलेला असतो. म्हणजे असं बरंच आहे. पण शेवटी अच्युतजी त्याच्यावर जसं प्रकाशन संस्थांची एक मोहर लागलेली असते, तशी अच्युत गोडबोले या नावाची मोहर लागली की दॅट बिकम्स अ ब्रँड. असं होतं. पण नुसतं तेवढं नसतं, ते अगोदर ते भाषा सिक्वेन्स पण त्याचा फायदा होत असेल का त्याच्या विक्रीमध्ये. पण त्याच्यापेक्षाही त्यांचं कॉन्ट्रीब्युशन हे माझ्यापेक्षा कितीतरी जास्त आहे हे मला ऑफिशियली सांगावं असं वाटतंय. बरं, आता तुझ्या प्रश्नाकडे फिक्शन मला स्वतःला मला ते माझे लिमिटेशन वाटते. म्हणजे मला ना, तुला आश्चर्य वाटेल, आता शंकर जयकिशन एकेका गाण्याला 10 चाली देत असत. तर श्रीनिवास खळ्यांनी, खळे काकांकडे पण मी खूप जायचो, शुक्रतारा मंदवाराला म्हणे 11 चाली दिल्या. 11 काय, आम्ही आयुष्यात 1 चाल दिली तर आयुष्यभर आम्ही त्याच्यावर किती भाव मारू. 11 चाली एक मनुष्य देऊ शकतो एखाद्या गाण्याला. मला ते नाही जमत. मला असं कागद दिला, सुधीर फडके सुद्धा. बरं, या सगळ्या मंडळींना बसमध्येच का चाली सुचते मला माहित नाही. पण मला एक सांगा, तुम्ही इतके देश, 70 देश 20-25 वेळा हिंडलात, इतक्या सिच्युएशन समोर येत असतील, इतके प्रसंग, इतकी माणसं, इतक्या व्यक्तिरेखा, तुम्ही एखादी कादंबरी, एखादा चित्रपटाची स्क्रिप्ट हे का नाही आजपर्यंत लिहिलं, हा मला फार प्रश्न पडतो. नाही, माझ्या डोक्यात कथा आलेल्या आहेत बरं का, असं अशी गोष्ट छान होऊ शकेल वगैरे. पण नाही, मला ते लिहिण्याचं ते कसं माझ्याकडे नाही असं मला वाटतं. पण तुम्ही एकदा सुद्धा ट्राय केलं नाही किंवा त्याला एकदा सुद्धा काही वेळ दिला नाही की आपण करूनच बघूयात म्हणून? असं नाही, मी नाही दिला. मला ह्याच्यातच मी एवढा बिझी असतो की नाही केलं नाही. आणि काय माहितीये का, आपल्यातल्या केपेबिलिटीज माहित असल्या पाहिजेत, तसंच आपल्याला काय येत नाही हे माहित असलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की मी काय आपल्याला जमणार नाही याची मला खूप चांगली कल्पना आहे. त्यामुळे मी विनाकारण इव्हन म्हणजे मला जे लोकांना वाटतं की भयंकर, काय ग्रेट मनुष्य आहे, किती पुस्तक लिहिली, किती देश फिरला, CEO हा जो. मला पुन्हा एकदा अच्युतजी तुमच्या मगाच्या वाक्याची राहून आठवण येते. कॅपिटलिझमवर बोलत असताना तुम्ही मगाशी म्हणा होतात की फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आणि मार्केट, तर हे तुमचं फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन सुद्धा दिसतंय, तुम्हाला मार्केटचं असलेली जाण पण दिसतेय. याचं कारण मला पुन्हा एकदा असं वाटतं की तुम्हाला ज्या काळात तुम्ही लिहायला लागलात त्या काळात तुम्हाला सुतराम शक्यता नसणार की आपल्या पुस्तकांना हे काही मार्केट मिळेल. म्हणजे 90च्या आसपासचा किंवा 95च्या मधला काळ जो आहे, कारण त्याच्यानंतर तुमची पुस्तक आल्यानंतरच आपण तुमच्या मुलाखती आणि सगळ्या घ्यायला सुरुवात केल्या. पण एनिवे, हा सगळा जो प्रवास झाला तुमचा आजपर्यंतचा लेखक म्हणून, आधीच आपण सोडून देऊ, CEO होतात, कॉर्पोरेटला होतात, ते सोडून देऊ. हा लेखक म्हणून प्रवास झाल्यानंतर मला 1-2 प्रश्न, आता आपल्याला जवळजवळ 1.25 तास होत आले, 1.5 तास होत आलेल्या मुलाखत सुरू होऊन, मला 1-2च प्रश्न विचारायचे. लेखक, त्याची अभिव्यक्ती, त्याचं विचार स्वातंत्र्य, या गोष्टीविषयी तुम्ही काहीतरी बोलणं आवश्यक आहे. भोवताली घडणाऱ्या गोष्टींवर लेखकांनी काही भूमिका स्पष्ट, खणखणीत अशी घ्यायला पाहिजे की नाही? भोवतालच्या समाज व्यवस्थेत, राजकारणामध्ये लेखकाच्या भूमिकेला महत्व असतं आणि आजकालच्या वातावरणामध्ये लेखकाची अशी भूमिका तुम्हाला दिसते का? नाही, मला असं वाटतं की लेखक याच्यापासून दूर राहू शकत नाही आणि त्यांनी व्यक्त व्हावं या त्या तऱ्हेने. आणि मला असं वाटतं प्रत्येकाला काहीतरी प्रिन्सिपल्स असले पाहिजे. आज ते म्हणजे मला उदाहरण, मला मी म्हणजे विज्ञानवाद वगैरे म्हणालो किंवा आता विवेकवाद वगैरे म्हणालो की प्रत्येकाला वैज्ञानिक कारण असतं. आणि मगाशी जो हिंदुत्ववाद वगैरे काय, मला कुठल्याही धर्माच्या विषयी राग नाही, काही हे नाही बरं का. मी तुला एक सहज म्हणून सांगतो, म्हणजे मला घरी, मी स्वतः मूर्तीपूजेवर विश्वास नसेल, मी देवळात जात नसेल, पण कोणी घरी जर का देवाची पूजा केली तर मला काही प्रॉब्लेम नाही. विंदा करंदेकरांची भूमिका मला फार आवडते. विंदा करंदेकरांच्या बायकोचा विश्वास होता. ते म्हणले, अगं माझा विश्वास नाही, तुला करायची ना पूजा तू कर. आणि माझा तेवढा स्वातंत्र्यावर विश्वास आहे, दुसऱ्याला स्वातंत्र्य देण्यावर विश्वास आहे, हे लक्षात ठेवा. आणि मला असं वाटतं की हे फार महत्वाचं आहे. स्त्री पुरुष स्वातंत्र्याबद्दलचं पण तुमचं हेच मत आहे? हो, अत्यंत महत्वाचं. स्त्री पुरुष स्वातंत्र्याच्या विषयी मला असं 100% असं वाटतं की आपल्या समाजामध्ये लग्न हा जो प्रकार आहे की लग्न केलं की वो हमारा औरत है, म्हणजे मी काही करू शकतो. आपल्याकडे रेप म्हणजे बलात्कार झाला की किती भयंकर भयानक काहीतरी झालं असं, कारण TRP वाढतो, लगेच त्याची बातमी होते. बलात्कार अर्थातच सगळ्यात वाईट गोष्ट आहे, पण पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये
स्त्रीवरती इतक्या तऱ्हेचे अन्याय होत असतात, इतक्या तऱ्हेचे त्याच्यावरती हे होत असतात. मी सहज उदाहरण सांगतो मी की कालच मी एक नेटक मोगरा म्हणून बघितलं. अतिशय सुंदर आहेत, प्रत्येकाने बघावं असं मी सांगेन. अतिशय वेगवेगळ्या लेव्हलवरती स्त्रीची कुचंबणा कशी होत असते. तर हे म्हणजे फिनान्शियल होत असेल, स्त्री भ्रूण हत्येपासून ते डोमेस्टिक व्हायलन्स पासून ते अत्यंत बारीक बारीक टोमणे असतील पासून ते शिक्षण न मिळण्यापासून ते इतक्या लेव्हलवरती ते सगळं त्याचं हे आहे बरं का. तर मला असं वाटतं की रेप इज एक्स्ट्रीमली बॅड, शंकाच नाही, पण आपण फक्त त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करतो. तर स्त्री पुरुष समानता म्हणजे सगळ्या बाबतीत पूर्ण समानता असली पाहिजे, रिस्पेक्ट असला पाहिजे, इक्वॅलिटी असली पाहिजे. आणि म्हणून मी जात, धर्म, जेंडर म्हणजे स्त्री पुरुष, वर्ण या सगळ्या बाबतीतली इक्वॅलिटी, मी निदान इक्वल अपॉर्च्युनिटी मानणारा मनुष्य आहे. म्हणून कम्युनिझम म्हणलं प्रत्येकाला तेवढ्याच आकाराचं घर, तेवढं असं नाही, पण प्रत्येकाला तेवढी अपॉर्च्युनिटी मिळाली पाहिजे आणि त्याचा आग्रह धरणार मी मनुष्य. धर्माच्या बाबतीत तेच, मी स्वतः मूर्तीपूजा करणार नाही, पण सगळ्यांनी एक शांततेने राहावं. मी कुठल्याही धर्माच्या विरुद्ध नाही बरं का, म्हणजे हिंदू धर्माचं अजिबात विरुद्ध नाही, मुसलमान धर्माचं, कुठल्याही धर्माच्या विरुद्ध. अच्युतची वेळ कमी आहे. लेखकाची भूमिका आणि लेखकांनी स्पष्ट ठाम भूमिका घेतली पाहिजे असं तुमचं मत आहे असं म्हणाला तुम्ही. भोवताली तसं दिसतं का तुम्हाला? नाही, मला नाही दिसत तशी घ्यायला पाहिजे भूमिका असं मला वाटतं. मी आता उदाहरण सगळं जे बोललो काही लोकांना आवडणार नाही, म्हणजे की मी कुठलं तरी कोणाच्या विरुद्ध बोलतोय असा अर्थ काढून काय काय लोक बोलायला लागतील, पण तसं नाहीये. म्हणजे कोणाचाच मी विरुद्ध नाहीये, पण लोकांनी स्पष्टपणे भूमिका घेतली पाहिजे मानवतेच्या दृष्टीने, निदान विकास नीतीच्या बाबतीमध्ये, आणि मी म्हणतो त्याप्रमाणे समान संधीच्या दृष्टीने. कुठेही धर्माच्या, जातीच्या, रंगाच्या, सेक्सच्या किंवा कुठल्याही बाबतीत इनइक्वॅलिटी ही सहन आपण करता कामा नये असं मला. अच्युतची वेळ कमी आहे, पण एका मुद्द्याकडे तुम्हाला आणणं अत्यावश्यक आहे. भोवतालच्या करोनाच्या वातावरणामध्ये युवकांना हाताला काम नाहीये, शिकण्यासारखं किंवा शिकवण्यासारखं वातावरण नाहीये, तरी आपण वेगळे डिव्हाइसेस वापरतोय आणि तरुण मोठ्या प्रमाणाने निराशेच्या गर्तेकडे जाताना दिसतोय. त्यांना वाचवण्याकरता, बाहेर काढण्याकरता काय केलं पाहिजे, कुठला दृष्टिकोन ठेवला पाहिजे आणि तो कसं केला पाहिजे? मी अगदी थोडक्यात सांगतो. मला सगळ्या आता जे काय सायकोलॉजिकल मानसिक आरोग्याच्या बाबतीत जे सगळ्यात कमतरता वाटते ती अशी, आता करोनाच्या काळात बेकारी वगैरे त्याच्यावर उपाय शोधणं अगदी अवघड आहे. म्हणजे त्याच्यावर वेगळं सेशन करावं लागेल. एक मला सांगायचं वाटतंय की करोनाच्या अगोदर सुद्धा आपल्याकडे मानसिक आरोग्याचे प्रचंड मोठं क्रायसिस आहे. म्हणजे युनायटेड नेशनने सांगितलं की 25% 2025 पर्यंत 25% लोकांना नैराश्य असेल. करोनाच्या अगोदर स्टॅटिस्टिक्स, आता किती वाढेल बघा. आणि त्याचं कारण आजची समाज व्यवस्था आहे. प्रचंड स्पर्धा, प्रचंड वाढून ठेवलेल्या अपेक्षा, पण रियालिटी वेगळी असणं, अस्थिरता, आज जॉब आहे उद्या नाही, चंगळवाद, सातत्याने दुसऱ्यांची तुलना, हा जो सगळा प्रकार, मी अनर्थ मी त्याच्यावर चॅप्टर लिहिलंय पूर्ण की थैमान चंगळवाद. या सगळ्यामुळे ज्यांनी निओलिबरलिझम स्वीकारलेला आहे, नव उदारमतवाद, अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया अशा ठिकाणी 26% लोकांना काही लहान किंवा मोठे नैराश्य हे आहे. आणि स्वीडन आणि इतर स्कॅन्डिनेव्हियन देशात तेच प्रमाण 10 ते 12% आहे, जिथे इनइक्वॅलिटी कमी आहे. तर डायरेक्टली सामाजिक व्यवस्थेमुळे हे तयार झालेले. मला असं नेहमी वाटतं की नुसतं आनंदी राहा, वाचत राहा, गाणं ऐका, कोणाची वेग बोला, हे सगळं ठीक आपण सांगू लोकांना, पण मानसिक आरोग्याची चळवळ ही सामाजिक चळवळ असली पाहिजे. कारण हे सामाजिक प्रश्न जोपर्यंत आपण सोडवत नाही तोपर्यंत मानसिक आरोग्य सुधारणार नाही असं माझं म्हणणं आहे. याचा अर्थ इंडिव्हिज्युअल लेवलमध्ये प्रयत्न करू नयेत का, समुपदेशन करू नये का, गोळ्या घेऊन येत का, घ्याव्यात. पण या सगळ्या मानसिक आरोग्याच्या हेल्थ वर्कर्सनी, सायकायट्रिस्ट असतील, सायकोलॉजिस्ट असतील, त्यांनी ते सामाजिक चळवळीत सामील झाले की हे भयानक एक्स्ट्रीम इनइक्वॅलिटी, एक्स्ट्रीम अस्थिरता आणि एक्स्ट्रीम अमाऊंट ऑफ नुसतं तुम्ही यू कॅन विन अमुक अशा पुस्तकं वाचून सगळी अपेक्षा प्रचंड मोठ्या आणि संधी मतं अतिशय कमी, या सगळ्यातून निर्माण झालेली कुचंबण आहे. आणि त्यातून आणखी बरीच कारण ते सांगत बसत नाही. ही सामाजिक जाणीव जर का आपण ठेवली नाही तर ते नुसतं गोळ्या देणं आणि काहीतरी भाषणं देणं आणि काहीतरी समुपदेशन करणं यावरच ते फक्त राहील. म्हणून मला असं वाटतं की मानसिक हेल्थ वर्कर्स यांनी सामाजिक चळवळीचे कार्यकर्ते ते असले पाहिजे, तरच ते सुधारणं होईल असं मला वाटतं.
मला वाटतं आपण सांगतेकडे येऊयात. विलासरावांना काहीतरी विचारायचंय. विचारा विलासराव. आता वेळ आहे तसा 10-15 मिनिटं आपण वाढू शकतो. बर, त्यामुळं आणखी काय मला एक दोन प्रश्न राहिलेत माहिती, एवढे विचारतो मी. लोकांचे घेतले. ठीक आहे. अच्युतजी, मला एक तुम्हाला विचारायचंय. तुम्ही मगाशी म्हणालात की पुढचे अनेक प्रोजेक्ट तुमच्या डोक्यात आहेत, ते तर कायमच तुमच्या डोक्यात येत असतात, पण प्रकर्षाने तुम्हाला ज्याच्यावर आता काम करायचंय किंवा काम चालू आहे असे एक 2-3 महत्वाचे प्रकल्प कुठले सांगाल? माझं म्हणजे 2-3 माझे प्रोजेक्ट चालू आहेत. उदाहरणार्थ दीपा देशमुख बरोबर माझं डायरेक्टर्स नावाचं एक प्रोजेक्ट चालू आहे. आता करोनावरतीच एक पुस्तक आम्ही लिहितोय. खरं म्हणजे ते लहानची पुस्तिका आहे, 100-150 पानी. डायरेक्टर्स नावाचं एक पुस्तक, आणि डायरेक्टर म्हणजे सत्यजित रे, मृणाल सेन असे मोठमोठे आम्ही घेतले, बिमल रॉय वगैरे सगळे चांगले डायरेक्टर्स आम्ही घेतले, की त्यांचं काम, त्यांचं आयुष्य, त्यांचं काम वगैरे फार इंटरेस्ट, फारच मजा आहे त्याची. तर हे 2 प्रोजेक्ट्स आहेत. त्यानंतर मला 3 प्रोजेक्ट्सनी भयंकर भुरळ घातलेली होती. एक म्हणजे पीपल हू चेंज द वर्ल्ड, बुक्स दॅट चेंज द वर्ल्ड आणि आयडियाज दॅट चेंज द वर्ल्ड. तर पीपल हू चेंज द वर्ल्ड आणि बुक्स दॅट चेंज द वर्ल्ड हे माझे पुन्हा दीपा बरोबर चालू आहेत. बुक्स म्हणून एक पुस्तक आहे, बुक्स, त्याचं नावच आहे बुक्स किंवा किताबे असं काहीतरी ठेवणार. त्यात प्रत्येक म्हणजे कुराण, गीता, बायबल पासून ऑरिजिन ऑफ स्पीशीज डार्विनचं असेल किंवा मार्क्स दास कॅपिटल असेल, ज्या पुस्तकाने जग बदललं ते सगळं असेल. मग आयडियाज दॅट चेंज द वर्ल्ड म्हणजे 2 पुस्तकं प्लॅन्ड आहेत. एक म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजी मधलं, दुसरं म्हणजे सायकॉलॉजी, इकॉनॉमिक्स वगैरे असं सगळं. तर सायन्स अँड टेक्नॉलॉजी खूप, रिलेटिव्हिटी म्हणजे काय, क्वांटम ग्रॅव्हिटी म्हणजे काय, ब्लॅक होल्स म्हणजे काय, डार्क एनर्जी म्हणजे काय, बरं हे सगळं ऍस्ट्रोफिजिक्स, कॉस्मॉलॉजी म्हणजे. पण इतर सुद्धा बरीच आहेत, सेल थेअरी पासून जेनेटिक्स आणि ह्युमन जेनोम प्रोजेक्ट पासून ते सगळे. मग हे सगळं 4 ते 6 पानात सामान्य वाचकाला त्याची ओळख करून द्यायची. किमयागार कशी आहे की त्याचे आयुष्य पण आहे, ते आयडियाज मध्ये कमी येईल, अगदी थोडक्यात येईल, पण जास्त करून ती आयडिया एक्सप्लेन करणं. मग आता आईन्स्टाईनची रिलेटिव्ह जनरल थेअरी, ही जनरल आईन्स्टाईनची जनरल थेअरी इसेन्शियली इज अ थेअरी ऑफ ग्रॅव्हिटी. तर ती न्यूटनपेक्षा वेगळी कशी आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि क्वांटम ग्रॅव्हिटी म्हणजे काय, नॅनो टेक्नॉलॉजी, एकंदरीत. तसंच सायकोलॉजी मध्ये ड्रीम म्हणजे काय, इंटरप्रिटेशन ऑफ ड्रीम्स आहेत, नंतर कॉग्निटिव्ह सायकोलॉजी, बिहेव्हिअरल सायकोलॉजी आहे, फ्रॉइडियन हे आहे. तर बेसिकली इकॉनॉमिक्स मध्ये फ्री ट्रेड म्हणजे काय, किंवा कम्पॅरेटिव्ह कॉस्ट थेअरी म्हणजे काय, ग्लोबलायझेशन आहे, किंवा पॉलिटिकल याच्यात फेमिनिझम, कम्युनिझम, सोशलिझम. हे नुसत्या काय असतं की कित्येक वेळा एक पॅराग्राफ त्याच्यावर असणारी पुस्तकं बरीच आहेत, त्यात ते मजा नाही. ते नीट एक्सप्लेन केलं पाहिजे की हे म्हणजे काय. शेवटचा एक प्रश्न मला विचारायचा आहे माझ्या मनातला. अच्युत गोडबोले यांना काय म्हणून ओळखलं गेलेलं आवडेल याच्या नंतरच्या काळात? तुम्ही आता 70च्या उंबरठ्यावर आहात, 40-50 पुस्तकं तुमची आलेली आहेत, अजूनही तुमची अनेक पुस्तकं येऊन त्याची शतक होईल याची मला खात्री आहे. पण तुम्हाला शेवटी कॉर्पोरेट मधली ओळख आवडेल का, पुस्तकांमधली आवडेल का, आस्वादक म्हणून आवडेल का, तुमच्या भाषेत इंटिग्रेटर म्हणून आवडेल किंवा एक समीक्षक म्हणून, काय तुम्हाला अच्युत गोडबोले काय म्हटले गेलेले पुढच्या काळात? मला असं वाटतं पहिली गोष्ट शतक वगैरे काय होणार नाहीये. 50-40-30च पुस्तक आहेत. पण मला असं वाटतं आताच्या पेसने चालन पुढची 1-2 वर्ष जरी बरी गेली तरी सहलेखकांबरोबर म्हणून 40 पुस्तक वगैरे, माझं मराठीमध्ये एक वेगळं कॉन्ट्रीब्युशन आपण करावं असं मला नेहमी वाटलेलं आहे. थोडंफार झालंय, एक अर्धा 1% तरी आपण कॉन्ट्रीब्युट केलं तरी खूप झालं असं मला वाटतं. आणि किती खपलं, किती प्रसिद्धी मिळेल याच्यापेक्षा जे मला हजारो लाखो लोक प्रेम जे देतात ते मला अतोनात आहे, आणि त्यांनी मी खुश आहे. भले का समीक्षक आणि प्रकाशक आणि इतर अनेक लोक कित्येक माझी ते ज्याला जेलसी म्हणा कशामुळे का होईना पण माझ्याकडे दुर्लक्ष करतात, कित्येक वेळा हा लेखकच नाही म्हणतात. मला खूप चिकार मजा वाटते सगळं बघून. पण सामान्य माणसाचं जे उदंड प्रेम आहे, आणि 1000-1500 सभा लोक धावत धावत येतात, काय म्हणजे फिनॉमिनल, म्हणजे भयंकर अनुभवण्यासारखंच आहे. मला एखाद्या साहित्यकाला एवढं स्टारडम कधी मिळालं नसेल खरं, आणि मला अचंबित करून जाते, मला ऑकवर्ड होतं कित्येक वेळेला. एनिवे तो बघ वेगळा. पण मला काय म्हणून ओळखलं जायला आवडेल तर मला एक माणुसकी असलेला, समान संधीवर विश्वास असलेला, समान संधी म्हणजे सगळंच म्हणजे धर्म, जात हे न मानणारा म्हणजे आहे आता जगात काय करणार, पण मी त्यातला द्वेष न करता सगळ्यांनी चांगलं राहावं आणि त्याच्यावर कधी डिफरन्शिएशन करू नये असं मानणारा, निदान समान संधी तरी असावी असं मानणारा, विवेकवादी, विज्ञानवादी,
मानवतावादी माणूस अशी माझी ओळख आहे. काही सीईओ नको, गाड्या नको, परदेश नको, किंवा अगदी पुस्तकं पण नको. पुस्तकांनी प्रेम केलं लोकांनी ठीक आहे, पण माझी ओळख जर का मला कशाने गर्व वाटेल ही या वाक्याने मला फार बरं वाटेल. अच्युतजी गेले 22 वर्ष तरी आपण किमान बोलतो आहोत वेगवेगळ्या वाहिन्यांवर आणि वेगवेगळ्या माध्यमांमध्ये. आता मनोविकासच्या या प्लॅटफॉर्मवरची ही मुलाखत मला वाटतं सगळ्यात वेगळी होती, वेगळ्या विषयांवर होती. याचं कारण तुम्ही मला कुठल्याही विषयावर आतापर्यंत न झालेल्या विषयावर प्रश्न विचारायची परवानगी दिली. आतापर्यंत फार ठासीव प्रश्न असायचे, नेहमीप्रमाणे तुमच्या पुस्तकांवर किंवा त्यातल्या कंटेंटवर असायचे. आज लाईफच्या कंटेंटवर, तुमच्या थिंकिंग प्रोसेसवर, तुमच्या एकूणच लाईफच्या तत्वज्ञानावर, अनुभवावर, याच्यावर जास्ती बोलायला मिळालं. मी मनोविकास प्रकाशनचे आभार मानतो, अच्युतजी तुमचे आभार मानतो आणि माझी भूमिका थांबवतो. विलासराव पाटील समारोप करतील. धन्यवाद समीरजी. एक 2-3 प्रश्न फक्त घेऊयात आपण, लोकांचे आहेत. त्यातला एक पहिला प्रश्न मी असा विचारतोय की तुम्ही मगाशी सहलेखकांचा उल्लेख केला, त्यांना श्रेय दिलं, तसं प्रकाशकांचा वाटा तुमच्या ह्या सगळ्या प्रयत्नांमध्ये किती राहिलेला आहे, बद्दल तुम्ही काय? खूप वाटा राहिलेला आहे, खूप वाटा आहे. मला इथे अगदी नमूद करावं, हा जरी प्रोग्राम मनोविकास असला तरी सुद्धा मला असं वाटतं राजहंस पहिल्यांदा मला लेखांमध्ये संधी दिली. खरं म्हणजे मौजेने माझी सुरुवात केली बरं का, संगणक युग या पुस्तकात. मग राजहंसने मला संधी दिली आणि आता मनोविकास दिला. आणि मला मुख्य म्हणजे काय की मी मनोविकास वरती बोलतोय म्हणून मी सांगत नाहीये, पण एक प्रकाशकांचं जे काही नातं असतं, एक फ्रीली एक्सप्रेस करणं आपल्याला काय वाटतं, हे मला मनोविकास मध्ये खूप छान वाटतं. म्हणजे बोलताना एक चांगल्या तऱ्हेने मैत्रीपूर्ण एक बोलणं, नुसतं प्रोफेशनल वागणं की किती खपल्या चेक आला का वगैरे अशा आमच्या भाषा कधी होत नाही. आमचा वेगळ्या तऱ्हेचा संवाद जो होतो तो मला खूप सुखावणारा असतो की आता काय परिस्थिती आहे, एकंदरीत पुस्तकांची काय परिस्थिती आहे. म्हणजे फक्त माझं पुस्तक कसं असं नसून जनरल, माझा स्वभावच तसा आहे की जनरली मी आधी उदाहरण सांगतो थोडं विषयांतर करून, की माझा मुलगा ऑटिस्टिक आहे, पण लगेच मग आता इतरांना की माझा मुलगा झाला आता, अरे बापरे आता मी माझा विचार ताबडतोब अशी किती मुलं जगामध्ये, मग त्याच्यावर काय केलं पाहिजे, तर रिसर्च कुठपर्यंत आलेला आहे, मग अशा कुटुंबांनी तरी काय करता येईल. म्हणजे अर्थात आशियाना नावाची शाळा उभी करण्यामध्ये सुरुवातीला माझा खूप मोठा हात होता. आता सुहास मालदे आणि इतर यांचा माझ्यापेक्षाही जास्त वाटा आहे, अजूनही आहे. पण मुख्य म्हणजे काय की माझं ते जनरलाइज करणं हे खूप असतं. तसंच इथे सुद्धा कुठलाही प्रॉब्लेम आला असेल तर पुस्तकाच्या व्यापारामध्ये काहीतरी प्रॉब्लेम, आमच्या चर्चा म्हणजे त्याच्यावर काय करता येईल, अशा तऱ्हेच्या चर्चा होतात. आणि मनोविकासची संबंध खूपच चांगले आहेत, त्यामुळे मला खूप आनंद होतो आणि प्रकाशकांना मी ह्याचं खूप मोठं श्रेय देईन. या आणि पुस्तकं खपवणं मध्ये फक्त नाही, त्यात प्रेम असलं पाहिजे, त्यात मजा यायला पाहिजे. अल्टिमेटली माहितीये ना, प्रत्येक क्षण तुम्ही एन्जॉय करायला पाहिजे. म्हणजे एक सहज जाता, मी फारच बोलतोय आज तुम्ही मला प्लॅटफॉर्म्स दिलेला तर लिहिलाच नाही, तुमचा दोष आहे तो. मला नेहमी ना की मी 20 वर्ष प्रचंड श्रम केले आणि शेवटी काय ते मिळवलं, हे कधी पटलेलंच नाही. अहो, ते 20 वर्षापैकी प्रत्येक क्षण सुद्धा तुमच्या आयुष्यातला महत्वाचा होता ना. तुमचं आयुष्य म्हणजे 20 वर्षानंतरचा तो फक्त क्षण नसतो. आपल्याकडे नेहमी काय खपून 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 प्रचंड कष्ट करून त्यांनी अमुक मिळवलं, दॅट आय थिंक इज मीनिंगलेस. या 20 वर्षात तुम्ही प्रत्येक क्षण एन्जॉय केलात का, हा महत्वाचा होता. म्हणून मनात मध्ये म्हटलेलं तसं, म्हणजे राह बनी खुद मंजिल, म्हणजे मीन्स अँड एंड्स असं जे आहे, म्हणजे त्या मंजिलाकडे जाण्याचा जो रस्ता होता तोच आता मंजिल झाला, तो सुद्धा तितकाच एन्जॉयमेंटचा एक भाग आहे. तर प्रत्येक क्षण तुम्ही एन्जॉय करताय का आयुष्यातला, प्रत्येक क्षण तुम्हाला एनरिच करतोय का, प्रत्येक क्षणात तुम्ही काहीतरी अचीव्ह करताय का, हा मला फार महत्वाचा मुद्दा वाटतो. आणि तो लिखाणाच्या बाबतीत मला दर क्षणाला जाणवला. माझ्या संपादकांच्या बरोबर माझ्या चर्चेमध्ये मला दरवेळेला जाणवला. आता मला किती वर्ष आम्ही काम करतो, 10 वर्ष झाली असतील. प्रत्येक क्षण हा खूप एन्जॉयबल होता या प्रवासातला, आणि त्याचं श्रेय सुद्धा मी संपादकांनाच देईन. 1-2 प्रश्न आहेत वाचकांचे. निरंजन नंदकुमार कुलकर्णी त्यांनी असा प्रश्न विचारलाय, व्हेरी फ्यू कॅपिटलिस्ट आर capable of buying everything at any cost. Isn't it dangerous in long run? प्रश्न नीट कळला नाही मला. कॅपिटलिस्ट आर व्हेरी फ्यू कॅपिटलिस्ट आर
capable buying everything at any cost. Isn't it dangerous in long run? I have really not understood the question actually. त्याचं मला कधी तर असं जर का म्हणायचं असेल की कॅपिटलिस्ट लोकांकडे जेवढी संपत्ती आहे त्यांनी सगळा माल मार्केट मधला विकत घेण्याची त्यांच्यात केपेबिलिटी नसते. हे डेंजर असं विचारायचं की काय मला माहिती. खरं काय इकॉनॉमिक्सचा विचार केला ना तर कन्झ्युमर गुड्स आणि कॅपिटल गुड्स असा भाग असतो. आणि कन्झ्युमर कॅपिटलिस्ट लोक कन्झ्युमर गुड जो जे विकत घेतात तो अगदी थोडा भाग असतो. जनरली स्टॅटिस्टिक कन्झ्युमर आपल्यासारखे टूथब्रश टूथपेस्ट मोटर गाड्यावर विकत. तेव्हा याच्यामध्ये विषमता भयंकर येते तेव्हा बाजारात असलेला माल खपला जात नाही म्हणून मंदी येते. अशा बरेच हे त्याला म्हणायचं की काय मला माहित नाही. आय डोंट नो व्हॉट स्पष्ट नाही होत ते. दुसरा एक प्रश्न आहे, मग इतिहासाच्या संदर्भात तुम्ही बोलला होता इंग्रजांनी मुद्दा म्हणून काही गोष्टी पुढे केल्या आणि डिवाइड अँड रूल चुकीच्या प्रतिमा आपल्या समोर मांडल्या. तर संदीप पवार त्या संदर्भातला एक प्रश्न विचारतात, इतिहासाची मोडतोड इंग्रजांनी त्यांचे साम्राज्य अबाधित राहायला पाहिजे म्हणून केली, हे मान्य, पण ते आमच्यापर्यंत पोहोचवणाऱ्यांनी ते जसेचे तसे का पोहोचवले याची काय कारण असू शकतात तुम्हाला वाटतंय? त्यांनी काय ते इंग्रजांनी इतकी वर्ष राज्य करून तो इतिहास मेकॉलेचं जसं आपण तसंच ते उचललं थोडक्यात. पण याचा अर्थ बघ काय एक लक्षात ठेवा, हे याचा अर्थ कोणी असा घेऊ नये की काही मुस्लिम राजे काय त्याला म्हणतात म्हणजे अत्याचार केलेच नाहीत किंवा त्यांच्या बाजूने मी बोलतो असलं काही नाही बरं का. अनेक सगळेच राजे ख्रिश्चन राजांनी युरोपमध्ये काय कमी अत्याचार केले का काय? सगळ्यात काही त्या राज्यशाहीमुळे हा प्रकारच मुळी हे होता म्हणजे लूटमार अत्याचार हे सगळं असं होतच ना. त्या कुठल्याही धर्माचा संबंध नाही या ठिकाणी बरं का. फक्त प्रश्न काय की ब्रिटिशांनी आपल्या मनात डेलिबरेटली दोन धर्मांमध्ये वितुष्ट म्हणतो इव्हन भारत पाकिस्तान फाळणी ब्रिटिशांनी कमी काय काय असलं पाहिजे बघा. म्हणजे खरं सांगायचं म्हणजे मला आश्चर्य काय वाटतं माहितीये का, म्हणजे कारण मला कुठलाच सगळे धर्म मला सारखे आहेत, मी कुठलाच धर्म म्हणजे माझ्या धर्माची व्याख्याच वेगळी आहे त्यामुळे मी बोलायला मोकळा आहे. मला आश्चर्य एका गोष्टीच वाटतं की ज्यांना मुसलमानांच्या विषयी द्वेष वाटतो ना खरं म्हणजे त्यांना ब्रिटिशांच्या विषयी दहापट द्वेष का नाही वाटत. कारण मुसलमान इथे आले, अकबर राजाच्या वेळेला आपला जीडीपी जगामध्ये सगळ्यात मोठा होता. ते मुसलमान आले ते देश लुटून गेले नाही, तो ते इथेच राहिले ना. कबूल ते अत्याचारी होते, त्यातले कित्येक वाईट होते मला मान्य आहे, काही त्यांची बाजू मी काही घेत नाही, पण त्यांनी इथे संपत्ती निर्माण केली. आपला जीडीपी त्यावेळेला जगात सगळ्यात मोठा होता. ब्रिटिश आले त्यावेळेला ब्रिटिश आपल्याकडनं लुटून गेले, आपल्या कारागिरांचे हात तोडले, आपल्या इंडस्ट्रीज मारल्या, पण इंग्लंडचा काही राग यांना जास्त येत नाही मुसलमानांपेक्षा. आपली मुलं कशी लंडनला हे म्हणून कौतुक करतात आणि ते मुसलमानांचा द्वेष करतात. हे कसं काय आहे बाबा. तुम्हाला खरं जर का राष्ट्रप्रेम असेल तर खरं ब्रिटिशांचा दहापट राग यायला पाहिजे ना. साधी गोष्ट आहे, ते कसं होत नाही. मग तिथे मग सावरकर कसं आठवत नाही. सावरकरांना ब्रिटिशांचा प्रचंड राग येत होता, इतरही अनेक लोकांना. तर मला हे जे म्हणजे आपण एक विवेकवादी विचार करून आपली भूमिका मांडत नाही असं मला वाटतं. आज मी खूपच वेगळ्या विषयांवर बरंच बोललेलो आहे आणि लोकांना आवडेल न आवडेल हा वेगळा मुद्दा, पण मला जे वाटतं ते मी सांगितलेलं. मला कुठलाही धर्म द्वेष वगैरे हे राग आणि चिडाचीड मारामाऱ्या खून हे मला अजिबात आवडत नाही सगळ्या. आणि खरं सांगू का तुम्हाला एक सांगतो मी, चीनचा विषय आज राहून गेला, मी बऱ्याच इतर ठिकाणी बोललेलो, पण एक सांगतो तुम्हाला मी, ज्याला इनोव्हेटिव्ह इंडेक्स मध्ये चीन फारच पुढे आपल्या. आणि मी चीनचा भोगता मुळीच नाही, अजिबातच नाही. चीन आता आक्रमण केलेलं आपल्यावर, आपण वेगळ्या तऱ्हेने त्याच्यावर अगदी नक्कीच. पण मुख्य असं आहे की ईज ऑफ डुईंग बिझनेस मध्ये चीनचा नंबर आपल्या खूपच वरती आहे. खूप म्हणजे खूप आकडा आहे, आता काढताना थोडा मला वेळ लागेल, पण ईज ऑफ डुईंग बिझनेस. आणि वन ऑफ द रिझन्स बरं का, एक त्यातलं महत्वाचं कारण लक्षात घ्या की आपल्या भारतामध्ये असणारी दुफळी जात आणि धर्म ह्याच्यावरून भारतामध्ये असणारं जे काही युनिटी आपली नाही, ही आपल्या अर्थव्यवस्थेला खाली ओढणारी गोष्ट आहे. हे आपण का नाही लक्षात घेत आहोत.
म्हणजे पहिली गोष्ट आणखी बरं का, माझं धर्मावर हे नाही, धर्मात आपला वेळ किती जातो, पोल्युशन किती, आपल्या घरात मूर्ती हे करणं गोष्ट वेगळी, पण रस्त्यावर नाचताना धांगडधिंगा, पोल्युशन, त्यातनं घरी येऊन धमक्या देऊन देणग्या घेणं, आणि सगळ्याच धर्मामध्ये आजच्या आपले टोटल जर दिवस धराल ना, किती दिवस आपले वाया जातात. अमेरिकेमध्ये काय नाही, ते 10 दिवस ख्रिसमस करतात, दर रविवारी जाऊन काय ऐकतील ते चर्चमध्ये, ते सगळं अवैज्ञानिकच असतं सगळं बरं का, सगळं अवैज्ञानिक असतं, ते काय मुळीच वैज्ञानिक नसतं. पण ते रविवारी सर्मन घेऊन परत आले की मग MIT स्टॅनफोर्ड मध्ये अत्यंत वैज्ञानिक पद्धतीने हे करत असतो, रिसर्च करत असतो. आपल्याकडे तसं होत नाही, आपण कम्प्युटरला नारळ फोडतो, कम्प्युटरवरती ज्योतिष बघतो, इस्रो मध्ये हे सोडण्याच्या अगोदर सुद्धा आपण कुंडली बघतो किंवा काय पत्रिका बघतो. हा जो सगळा एक प्रकार आहे ना आपल्यामध्ये, आपल्या भिनलेला जो काही प्रकार आहे, आपल्या सगळ्या मानसिक अवस्थेमध्ये जो काही भिनलेला प्रकार आहे, सामाजिक वीणेमध्ये जाऊन बसलेला आहे तो. म्हणून 100 वर्षात एकही नोबेल लॉरेट नाही आपल्याकडे. सगळंच घ्यायचं, सॉफ्टवेअर पॉवर, कुठली सॉफ्टवेअर पॉवर, मायक्रोसॉफ्ट, ओरॅकल, SAP सारखं एकही प्रॉडक्ट नाही आपल्याकडे. तुम्ही आम्हाला सांगा त्याप्रमाणे आम्ही कोडिंग करून देतो. तर असं सगळं म्हणजे मला असं वाटतं आपण आमूलाग्र विचार केला पाहिजे. शिक्षणाची पद्धती खूप बदलली पाहिजे. आता तर सांगतो, मला अजून पूर्ण अभ्यास करायचा, पण आता काल जी आपली शिक्षणाची पद्धती अनाऊन्स झालेली ती खूप, त्यातले कित्येक भाग मला फार चांगले वाटतात. GDPच्या 6% आपण शिक्षणावर खर्च करतोय. आय रिअली वेलकम दिस मूव्ह. इव्हन शिक्षणामध्ये बरेच त्यांनी आज सुधारणा केलेल्या आहेत. आय कॉंग्रॅच्युलेट द गव्हर्नमेंट फॉर डुईंग दिस. आरोग्यामध्ये असंच केलं पाहिजे असं मला वाटतं, आणि खऱ्या अर्थाने तळापर्यंत ही प्रगती पोहोचली पाहिजे. त्याचाच अनर्थ लिहिलेला आहे, कुठल्या एका पार्टीवर टीका करण्याकरता लिहिलेलं नाहीये ते. मी थोडं भरकटलोय, पण मला असं वाटतं की आपण वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून जर का हे केलं तर आपण चीनला टक्कर देऊ शकू. नाहीतर काय खरं नाही, नुसतं आपलं बारा हे ते काय. आणि मला वाटतं अच्युतजी बऱ्याच विषयांवर बोललेलं आपण 2 तास होत आले जवळजवळ. पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानून आपण मौन विकास प्रशासनचे आणि अच्युत गोडबोलेंचे, आणि हा कार्यक्रम थांबूया तिथे. नमस्कार. थांबूयात. तुमच्या दोघांचे खूप खूप आभार. सरांचं मला वाटतं सरांचं आतून बाहेरून एक माणूस म्हणून सगळ्यांना कळालेलं आहे, आणि त्याचं श्रेय अर्थातच समीरजींना जात आहे. दोघांचेही खूप खूप आभार. थँक्यू समीर. थांबूया. थँक्यू. आठवड्यात आपण याच ठिकाणी एक नवा विषय घेऊन येत आहे. वन्यजीव अभ्यासक आणि लेखक असलेले अतुल धामणकर यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत पुढच्या आठवड्यात. तेव्हा तोपर्यंत आराम करा, वाचन करा.